सेट रेडी मैम साउंड ओके रेडी रेडी कैमरा सेट रेडी रेडी गुड टू गो तो गेला आणि त्या सगळ्या बसेस होत्या त्यातल्या सगळ्यांनी सांगितलं ए तिथं राज ठाकरे खरा ठिकाणांची कमतरता नाहीये दृष्टिकोनाची कमतरता आहे मी इव्हन बाहेर कुठे गेलो तर मी बेंचवर झोपतो तर अचानक इथे एक माझा चेहरा आला नमस्कार. अराउंड द वर्ल्ड या पॉडकास्ट सिरीजद्वारे आज आम्ही एका नव्या पर्वाला सुरुवात करतोय. आज आहे वर्ल्ड टुरिझम डे, आंतरराष्ट्रीय पर्यटन दिवस. आपल्याला सगळ्यांना या वर्ल्ड टुरिझम डेच्या शुभेच्छा. काय मस्त संधी आहे नाही, या दिवशी आपण अराउंड द वर्ल्ड हे पॉडकास्ट सुरू करतोय. अर्थात हे आपलं नेहमीसारखं पर्यटन नाही आहे. इथे आपण वेगवेगळ्या प्रतिथयश व्यक्तींबरोबर पर्यटन करणार आहोत. आपल्या मराठीमध्ये ना एक खूप सुंदर सुभाषित आहे, केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार शास्त्र ग्रंथ विलोकन मनुजा चातुर्य येतसे फार. या सुभाषिताप्रमाणेच किंवा त्यामध्ये अगदी चपखल बसेल अशी एक व्यक्ती आज या पॉडकास्टची सुरुवात करून देणार आहे. एक राजकारणी, एक प्रभावी वक्ता, एक उत्कृष्ट चित्रकार, व्यंगचित्रकार, एक अभ्यासू वाचक आणि मार्केटिंग गुरु सुद्धा. पण या सगळ्या पैलूंमागे त्या व्यक्तिमत्वामध्ये दडलेला आहे एक सजग आणि सुजाण पर्यटक. म्हणूनच आज आपण या नव्या कोऱ्या पॉडकास्ट सिरीजद्वारे निघणार आहोत जगाच्या पर्यटनाला. सो अराउंड द वर्ल्ड विथ मिस्टर राज ठाकरे. नमस्कार राजसाहेब. राजसाहेब, कदाचित तुम्हाला आठवत असेल 12 वर्षांपूर्वी तुम्ही आमच्या पहिल्या म्हणजे वीणावलच्या पहिल्या ऑफिसचं उद्घाटन केलं होतं आणि त्यावेळी तुम्ही एक ब्रोशर आणि आमची वेबसाईट ह्याचं सुद्धा प्रकाशन केलं होतं. आणि त्यावेळी तुम्ही त्या ब्रोशरवर लिहिलं होतं, मी ब्रोशर जपून ठेवलंय आणि आज आणलंय इथे. तुम्ही तिथे लिहिलं होतं, जगाला जग दाखवा. आणि म्हणजे मी मार्केटिंग गुरु तुम्हाला नेहमी का म्हणते किंवा का तुम्ही आहात त्याचं कारण हे आहे की या 3 शब्दांमध्ये तुम्ही आम्हाला आमचं उद्दिष्ट, आमचा पर्पज, विजन, मिशन सगळं काही दिलं. म्हणजे तीच तर खरी मार्केटिंग गुरुची ताकद आहे आणि ती दिली. मला सांगायला खूप आनंद होतोय की गेली 12 वर्ष आम्ही जगाला जग दाखवतोय, जगाला भारत दाखवतोय आणि जगाला आपला महाराष्ट्र सुद्धा. सो मला मनपूर्वक तुम्हाला धन्यवाद द्यायचे त्या 3 शब्दांसाठी, जगाला जग दाखवा. खरं तर गेली 35 वर्ष मी तुमच्यातला हा पर्यटक बघितलाय आणि मला नेहमी असं वाटत होतं की हा पर्यटक अजून सगळ्या तुमच्या ज्या बाजू लोकांना माहीत आहेत तसा माहीत नाही आहे. आणि म्हणून कधीतरी मला कधीपासून गप्पा मारायच्या होत्या की तुम्हाला एखाद्या इव्हेंटमध्ये बोलावून किंवा हे करून, पण ते नाही झालं. म्हणजे आज 35 वर्ष झाली नाही झालं. पण असं म्हणतात ना की कधी कधी एखाद्या गोष्टीला वेळ यावी लागते आणि ते बरंच झालं. कारण आज ही तुमची मुलाखत, तुमच्यातला तो पर्यटक आज जगभरातले तुमचे चाहते बघू शकणार आहेत आणि त्याच्यामुळे जास्त आनंद आम्हाला होतोय. आणि मी मगाशी सांगितलं ते हे बघा, तुम्ही हे लिहून दिलं होतं. तारीख काय? ह्याची तारीख आहे 18/6/2013. अरे बापरे. सो करूया सुरुवात. अराउंड द वर्ल्ड विथ राज ठाकरे. म्हणजे जेवढं फिरलो तेवढंच. अर्थात, पण तेवढंच जसं त्या 3 शब्दांसारखं ते फिरणं सुद्धा खूप आहे. अगदी अलीकडच्या काळात तुम्ही कुठे भारतात कुठे प्रवास केलात किंवा परदेशात कुठे प्रवास केलात? आता मी गेलो होतो त्या शिमल्याला.
आणि त्याच्यानंतर मी आता गेलो होतो थायलंडला. अच्छा. थायलंडला आता मला नावं नका विचारू हं. थायलंड तुम्हाला आवडतं? हां, छान आहे ते. मला ते शहरं नाही आवडत. हां. त्याचा आजूबाजूचा प्रदेश जो आहे सगळा तो फार छान आहे आणि माणसं नम्र आहेत आणि काळजी घेणारी आहेत तिथे. तर ते त्यांचा निसर्ग, त्यांचा समुद्र आणि त्या सगळ्या गोष्टी आणि ज्या प्रकारचं प्रोफेशनलिझम त्यांच्याकडे जे आहे, जे आपल्याकडे अजून दिसत नाही. आणि ती मला असं वाटतं की ती एक प्रवृत्ती असते की त्या प्रकारची तयार होणं. आणि त्याच्यासाठी म्हणून आम्ही आता सगळी फॅमिली आम्ही तिकडे गेलो होतो. सिमल्याला गेलो. सिमला मूळ जे सिमला आहे ते छान आहे, पण बाकीचं मी बघितलं तर मला साधारणपणे थंड भांडूप वाटलं. अरे बापरे. हां, म्हणजे त्या डोंगरावर एकावर एक एकावर एक एकावर एक घरं 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 आणि ती त्यातली अधिकृत किती अनधिकृत किती काय कल्पना नाही. आहे छान, पण अजून आपल्याकडे ज्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर ज्या प्रकारे व्हायला पाहिजे त्या प्रकारचं ते दिसत नाही. खरं तर आपल्या देशात खरं तर देशच फिरत राहिलो तर जगात जायची पण गरज लागणार नाही आपल्याला. कारण हा देश असा देश आहे की ज्या देशामध्ये बर्फ आहे, वाळवंट आहे, जंगल आहे, समुद्र आहे, सगळं आहे. म्हणजे ज्या गोष्टींसाठी आपण जगात दुसऱ्या देशांमध्ये जातो त्या सगळ्या गोष्टी एका देशात आहेत. पण तिथे ज्या प्रकारच्या आता होत आहेत, नाही अशातला काही भाग नाही आहे, पण ज्या फॅसिलिटीज किंवा ज्या काही सोयी तुम्हाला इतर देशांमध्ये मिळतात त्या आपल्याकडे अजून तेवढ्या अवेलेबल नाही आहेत. त्याच्यामुळे ह्या दोनच ठिकाणी आत्ता मी सध्या जाऊन शिमला आणि मनालीला तुम्ही गेला होतात. मनालीला पण गेलो होतो. तुम्ही काय तिथे नेमकं काय असं बघता किंवा कसे म्हणजे काय असतं तुमचा हेतू काय असतो? फक्त फॅमिली टाइम? नाही, मी तसं नसतो बघत. मी प्रत्येक वेळेला मी कुठेही जगात कुठच्याही देशात जरी गेलो तरी मी त्याची बरोबरी म्हणजे त्याची कंपॅरिझन मी आपल्या देशाबरोबर करत असतो की आपल्या देशात काय आणता येईल, आपल्या देशात काय नवीन गोष्ट करता येईल, इथे कुठची गोष्ट आहे जी आपल्याकडे सहजरित्या येऊ शकते, अशी कोणती गोष्ट. म्हणजे मी साधी गोष्ट सांगतो तुम्हाला. मी पहिल्यांदा 1996-97 साल असेल, 97 वगैरे, मी पहिल्यांदा स्वित्झर्लंडला गेलो. ओके. तो देश फिरत होतो आणि फिरता फिरता मी सगळंच छान गाड्या, सुंदर निसर्ग, मग ते काय चित्र काढल्यासारखा देश येतो. तो अख्खा देश फिरत असताना मला पहिला प्रश्न पडला की इथला विरोधी पक्ष काय करतो. हां, म्हणजे निवडणुकीमध्ये मी तुम्हाला हे देईन, मी तुम्हाला ते देईन, मी तुम्हाला ते देईन, सगळंच तर आहे. काही प्रॉब्लेमच वाटत नाही त्यांना. आपल्याला वाटत नाही. हां. आपल्याला काही प्रॉब्लेम वाटत नाही, पण तिकडे विरोधी पक्ष असतो. त्यांचे प्रश्नच वेगळे आहेत जे आपल्याला समजणार पण नाही आता. कारण आपण अजूनही आपल्या मूलभूत ज्या गरजा आहेत यातनंच बाहेर पडलेलो नाही आहोत. मी अनेकदा सांगतो की आपल्या देशामध्ये शोध लागत नाहीत. तर शोध का लागत नाही त्याचं कारण आपण मूलभूत गरजांमधूनच बाहेर आलेलो नाही आहोत. त्यामुळे त्या गोष्टींचा विचार करणं हेही शक्य नाही. बरोबर. आम्ही ते प्रत्येक वेळेला बोलायचं की आम्ही कसला शोध लावला, आम्ही शून्याचा शोध लावला. ते समाधानासाठी ठीक आहे त्या सगळ्या गोष्टी, परंतु म्हणजे शोध या गोष्टी पण शोधाच्या पलीकडेही नाही गेलो आपण. मी अनेकदा लोकांना सांगतो की जपानसारखा देश, जपानने ना टी व्हीचा शोध लावला, ना गाडीचा लावला, ना कॅमेऱ्याचा लावला, ना कशाचा शोध कशाच नाही लावला. पण ज्या देशांनी शोध लावले त्या देशांच्या पलीकडे गेला तो देश. बरोबर. म्हणजे तुम्ही म्हणता की गाडी कुठची घ्यावी, टोयोटाची घ्यावी, कॅमेरा कुठचा वापरावा, सोनीचा किंवा निकॉनचा किंवा कॅननचा. म्हणजे ज्यांनी ज्या गोष्टींचे शोध लावले त्याच्या पलीकडे एक देश जाऊ शकतो. आपण शोध पण नाही लावले त्याच्या पलीकडेही जात नाही आहोत. मग आपल्याकडे कोणत्या गोष्टी आल्या पाहिजेत, आपल्याकडचा तरुण आपल्याकडच्या तरुणींनी कोणत्या गोष्टी घेतल्या पाहिजेत. परदेशातनं नुसतं जाऊन मजा केली आणि आपण फिरलो, खाल्लं प्यायलं आणि आलो, ह्याला काय इलॉजिकल आहे ते. बरोबर. आपण ज्याला म्हणतो की माझं माझ्या देशावरती प्रेम आहे, आपल्याकडे असं भरतं येतं नाही का मध्येच सगळं लगेच झेंडे बिंडे लावून फिरायला लागतात वगैरे. देशावर प्रेम आहे म्हणजे काय,
तुमची अशी कोणती कृती घडतीये की ज्याच्यातनं तुम्ही देशाबद्दलचं प्रेम व्यक्त करताय? फक्त बोलून करताय का? मला असं वाटतं माझ्या घराच्या समोरचा भाग मी स्वच्छ जरी ठेवला, जो सार्वजनिक आहे, असा जरी प्रत्येकाने विचार केला तरी मला असं वाटतं की प्रत्येकाने माझ्या देशावरती प्रेम सांगता येईल. बरोबर. आणि देश स्वच्छ होईल. स्वच्छ होईल. बरोबर. जे काही सरकारी आहे, जे काही गोष्ट, म्हणजे आपल्याकडे जो रस्त्यावर इथे थुकणारा माणूस परदेशात जाऊन नाही थुकत. पण मग यासाठी काय करायला पाहिजे? नाही, यासाठी मला तेच म्हणायचं ना की नुसते डोंगर बघायचे आणि हॉटेल बघायची आणि त्याचं जेवण खायचं आणि तिकडे, याच्या पलीकडे मला असं वाटतं की तुमच्यासारख्या लोकांनी त्यांना जग दाखवताना त्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे की त्यांनी त्यांच्या जाणीवा जाग्या केल्या पाहिजेत. मला असं वाटतं नुसतं काहीतरी बर्फ तर काय फ्रीजमध्ये पण होतो. बरोबर. कळलं का? पण प्रश्न असा आहे की त्या सर्वांगाने की इथेच का बर्फ पडतो? तुम्हाला भौगोलिक दृष्टिकोनातनं, सामाजिक दृष्टिकोनातनं, संवेदना जागृत करण्याच्या दृष्टिकोनातनं पण मला असं वाटतं की तिकडे तुम्हाला टूरवरती लोकांना सांगायला पाहिजेत गोष्टी. बरोबर. की हे असे का झाले आणि आपण असे का आहोत. नुसतंच मी घुमून फिरून आलो. खूप चांगला अँगल हा तुम्ही देताय की आपल्या भारतात काय करता येईल ह्याचा प्रत्येकाने विचार केला आणि त्यातला छोटासा पार्ट आपण उचलला. म्हणजे जे तुम्ही आता म्हणालात तसं की प्रत्येकाने घराचं अंगण स्वच्छ ठेवलं तरी पुरे आहे. हा, म्हणजे कसं होतंय की आज देशामध्ये मला टॅक्सपेअरची त्याचं टक्काही इतका कमी आहे. पण तो टॅक्सपेअर जो आहे तो टॅक्स देशाला देतोय, त्याच्यातनं काही रस्ते होत आहेत, फ्लायओव्हर्स होत आहेत, ब्रिजेस होत आहेत, पैसे खाल्ले जात आहेत, सगळ्या गोष्टी होत आहेत. मग त्या पलीकडे जाऊन मी स्वतः काय करू शकतो याचा पण विचार केला पाहिजे. बरोबर. आपल्याला आपल्याच गोष्टी टिकवता येत नाही आहेत आणि त्या परदेशात जाऊन बघून आल्यानंतर नुसती हळहळ व्यक्त करायची, याला काहीच अर्थ नाही. मला सांगा, तुम्ही स्वित्झर्लंड तुम्हाला खूप आवडतं आणि आपल्याकडे तर पूर्ण हिमालय आहे आणि स्वित्झर्लंडला जे आल्प्सचं सौंदर्य मिळालं आहे ते आपल्याला हिमालयात मिळालेलं आहे. तुम्हाला असं काय वाटतं की स्वित्झर्लंड, आणि आत्ता तुम्ही अगदी आत्ता मनालीत जाऊन आलं आहे किंवा शिमल्याला जाऊन आलं आहे, एका ठिकाणी व्हॅली आहे, एका ठिकाणी माउंटन्स आहेत, तुम्हाला असं काय वाटतं की स्वित्झर्लंडसारखं काय या दोन प्रदेशांमध्ये करता येईल? करता तर खूप येईल त्याला, परंतु प्रश्न असा आहे ना की मुळात तुम्हाला तो लहानपणापासूनचा एक संस्कार लागतो आणि ते देश असेच घडलेले नाही आहेत. त्या देशांनी पहिलं महायुद्ध पाहिलं आहे, दुसरं महायुद्ध पाहिलं आहे. त्यांच्याकडे पण अनेक गोष्टी अशा होत्या की जे माझ्याकडे एक फिल्म होती, डॉक्युमेंटरी फिल्म होती इंग्लंडबद्दलची. इंग्लंडची परिस्थिती अत्यंत आपल्याकडे धारावी विरावीच्या सारखा जो भाग असतो बाहेरचा, ह्याच्यापेक्षा घाणेरडी परिस्थिती होती. मग तिथे रोगराई आली, त्या रोगराईतनं त्यांनी काय विचार केला, मग ते पुढे कसं मी ही काही 100 वर्षापूर्वीची गोष्ट म्हणतोय, आणि त्याच्यातनं तो देश कसा डेव्हलप होत गेला. आपल्याकडे त्याला एक ॲस्थेटिक सेन्स ज्याला म्हणतो तोच नाही आहे, शाळांपासून नाही आहे. ज्या शाळेमध्ये जर समजा तुम्ही चित्रकला हा अत्यंत फडतूस विषय आहे अशी जर सुरुवात केली तर त्याला मुळात हे चांगलं काय आणि वाईट काय हे कळणार कसं? बरोबर. सो तो संस्कारच अगदी लहानपणापासून झाला पाहिजे. तो शिक्षकांनी केला पाहिजे. शिक्षकांवरती पहिला संस्कार झाला पाहिजे, मग ते शिक्षक करतील. मी अनेकदा माझ्या मेळाव्यामध्ये भाषणामध्ये मी नेहमी सांगतो की भूगोलाशिवाय इतिहास नाही. भूगोलाशिवाय इतिहास नाही. इतिहास म्हणजे काय? समजा आपण पकडूया कुठचाही इतिहास म्हणून आपण काढला, समजा दुसरं महायुद्ध, तर दुसरं महायुद्ध कशाने झालं? समजा जर्मनीमुळे झालं. मग जर्मनीची महत्वाकांक्षा काय होती की हा प्रदेश घ्यावा, हा प्रदेश घ्यावा, हा प्रदेश घ्यावा. प्रदेश घ्यावाचा अर्थ काय? भूगोलातली जमीन कॅप्चर करावी. बरोबर ना? मग ती जमीन कॅप्चर करतो आणि मग त्यातनं जे घडतं त्याला आपण इतिहास म्हणतो. सगळी युद्ध जमिनीसाठीच आहेत. जमिनीसाठीच आहेत.
आता ती तेलासाठी आहेत, हम्म. पण जमिनीखाली तेल आहे म्हणून ती त्याच्यासाठी युद्ध आहेत. सो सगळी जर युद्ध काढलीत तुम्ही तर ती जमिनीसाठी आहेत. हम्म, हम्म. आणि जमिनीतनं म्हणजे भूगोलातनंच इतिहास आहे. अगदी बरोबर. मग आपण ज्यावेळेला इतिहास शिकवतो शाळेमध्ये, बरोबर, हम्म, तो शिकवत असताना जर समजा वर्ल्ड मॅप घेऊन बसलो आपण, हम्म, छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला गेले, छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरून सुटले आणि ते वेगळ्या मार्गाने आले, तो मार्ग मला दाखवा ना शाळेमध्ये असताना. बरोबर. तो मी कधीच विसरणार नाही. मला इसवी सन कसले सांगताय? तर त्याच्यामुळे मला असं वाटतं हे प्रदेश घडले कसे, हम्म, कशामुळे घडले, हे त्यांना सांगणं गरजेचं आहे. बरोबर. माझ्याकडे आज पैसे आहेत, माझ्याकडे थोडासा वेळ आहे म्हणून चला आपण कुठेतरी जाऊन फिरून येऊ. तर फिरून येण्याला काय लॉजिक नाही. मग जा आणि मार्केटमध्ये फिरून ये. बरोबर. त्याच्या मागे एक स्पष्ट हेतू असला पाहिजे. असला पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं की आपले त्याच्यातनं डोळे उघडले पाहिजेत. हम्म. तुम्ही दुसऱ्या महायुद्धाचं आत्ता म्हणालात. मला कल्पना आहे की तुम्ही जेव्हा टूरवर जाता किंवा खास करून युरोपमध्ये जाता तेव्हा तुम्हाला ही सगळी स्थळं बघायला खूप आवडतं जिथे हा इतिहास घडलाय. तिथे म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कॅम्प म्हणा मला किंवा ॲक्च्युली जायचं आहे तिकडे. हां. मी आत्ता मध्ये शर्मिलाशी मी बोललो. मला म्हणजे हे जे सगळे प्रदेश आहेत हे दुसऱ्या महायुद्धाच्या अंगाने बघायचे. बरोबर. आणि ते अतिशय सुंदर आहे सगळं. सगळं. नाही म्हणजे गंमत बघा, मी एक ॲस्थेटिकवरती एक फिल्म केली होती, डॉक्युमेंटरी 16-17 मिनिटाची, यूट्यूबवरती आहे ती. ओके. तुम्ही बघा ती. त्याच्यामध्ये मी असं म्हटलं होतं की मी एक शहर दाखवलं, तिकडचे ट्रॅफिक, तिकडच्या गाड्या, तिकडची सिस्टम्स वगैरे वगैरे. मग मी एक दुसरं शहर दाखवलं की तिकडच्या सिस्टम्स कशा आहेत आणि किती चकाचक ती शहरं सगळे आहेत आणि ते सगळं असं दाखवलं. मग मी सांगितलं की ह्यातलं हे पहिलं शहर आहे हिरोशिमा आणि दुसरं शहर आहे नागासाकी, जिथे अणुबॉम्ब पडले होते, बेचिराख झाले होते. बेचिराख झालेली शहरं ही तुम्हाला आज अशी दिसत आहेत. आपल्यावरती कोणताही बॉम्ब पडलेला नसताना आपली शहरं ही बेचिराख का दिसत आहेत? याचं कारण आपल्याकडे सगळं अडकलंय. राजकारण्यांना तो गंध नाही, त्यांना तो सेन्स नाही. कशा प्रकारे ॲस्थेटिकली हे उभं केलं पाहिजे माहिती नाही. 4 लोकांना जे तज्ज्ञ आहेत त्यांना विचारायचं नाही. मलाच सगळं माहिती आहे, या आविर्भावामध्ये जगायचं आणि काहीतरी कबुतराची खोराडी उभी करत बसायची. त्याच्यामुळे तो जो सेन्स त्यांच्याकडे आहे तो कशातनं आला, मला असं वाटतं हे तपासणं गरजेचं आहे. त्यांचे देश हे उत्तम का झाले, ते प्रत्येक नाही, गोष्टी. आणि हा प्रश्न आपल्याला जेव्हा आपण बाहेर फिरतो तेव्हा प्रत्येकाला पडतो. नाही पण आल्यावर का विसरतो? ते आहे. आत्ता मला काय पोलीस एस्कॉर्ट आहे वगैरे वगैरे सगळं, सहज मी सिग्नल तोडू शकतो. मी असताना आणि नसताना मी आजपर्यंत कधी सिग्नल मोडलेलं नाही. वा. आणि ही शिस्त माझ्या सर्व जे माझे वाहन चालक आहेत त्या सगळ्यांना आहे. काय किती घाई असू देत, सिग्नल मोडायचा नाही. कारण मी विचार करतो माझे जे फॉलोअर्स असतील, माझे जे मला बघणारे जे लोक असतील, उद्या जर ते मी वाईट करतोय तेच ते करायला लागतील. बरोबर आहे. आणि तेच मी पण तोच पॉईंट सांगते की मी कुठेतरी वाचलं होतं हे की पहिल्यांदा मुलांना ही शिस्त लावा. कारण मुलांना जेव्हा आपण घाईघाईत शाळेत घेऊन जातो त्यावेळी तो सिग्नल तोडला जातो आणि तुम्ही मगाशी म्हणालात की आपण इथे सिग्नल तोडतो, बाहेरच्या देशात तोडत नाही. याचं कारण कायद्याची भीती तीच नाही आपल्याकडे. काय होतं माहिती आहे ना या सगळ्या याच्यामध्ये. आता मी ज्याला युरोपात जातो आणि युरोपामध्ये मी ज्याला शिल्प बघतो जी त्यांनी केलेली असतात आणि त्या प्रकारची उत्तम शिल्प मी तासन तास बघत राहतो मी त्या सगळ्या गोष्टी. आपल्याकडे तशा प्रकारची शिल्प दिसत नाहीत. याचं कारण ज्या प्रकारचं एक्सपोजर आपल्या शिल्पकारांना मिळालं पाहिजे त्या प्रकारचं मिळालेलंच नाही. पूर्वीचे होते त्यांना मिळालं होतं, बरोबर. आता त्या प्रकारची गोष्टी तुम्हाला दिसतच नाहीत. आणि म्हणजे आत्ता पण तुम्ही बघितलं तर जर समजा आत्ता त्या वल्लभभाई पटेलांचा पुतळा बसवलाय त्या गुजरातमध्ये, तिथे तो चायनातनं बनून आलाय. आपण जेव्हा बाहेर जातोय तेव्हा मी किमान
दृष्टिकोन तरी आणीन परत येताना. एवढा जरी विचार करून गेले ना हम्म, तरी मला असं वाटतं खूप गोष्टी आपल्याला मिळतील. हम्म. इथे येऊन सगळं विसरायचं, मग परदेश जगात जग पाहण्यात काय अर्थ आहे? तुम्हाला वेळ होता म्हणून जाताय, जा. बरोबर. पण मला सांगा की आपल्याकडे केवाडियाचा स्टॅच्यू जे आत्ता तुम्ही म्हणालात, तर तो एक झोन तयार झाला, टुरिझमचा झोन. असं प्रत्येक राज्यात मोठमोठे झोन्स तयार नाही, पण व्हायला पाहिजे. प्रश्न असा आहे, मी जाऊन पुतळा पाहिला, आता मला वल्लभभाई कळले का? हा वेगळा पॉइंट अरे आहे. हा, प्रश्न असा आहे ना, आपण हा. आपण त्याच्या खोलात जाणार आहोत की नाही जाणार आहोत? बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांचे इतके महाराष्ट्रभर पुतळे आहेत. हम्म, हम्म. कोणी इतिहास वाचायला जातंय का? जयंती आणि पुण्यतिथ्यांना हार घालण्यासाठी जर पुतळे असतील तर काय 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 कामाचे ते? चौकामध्ये तुम्ही आंबेडकरांची, बाबासाहेबांची पुतळे उभे करणार, शिवाजी महाराजांचे उभे करणार, कुठे टिळकांचे, कुठे आमच्या फुल्यांचे. पुतळ्यांनी माणसं जिवंत झाली पाहिजे. तो इथे माणसांचे पुतळे झालेत. सो मला असं वाटतं हा विषय खूप सिरियस आहे. मला असं वाटतं की तो त्याला काय, आणि त्याला खूप पुढे जाणार आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही जे काम करतात त्या कामातनं मला असं वाटतं येणाऱ्या लोकांना दृष्टिकोन मिळावा. बरोबर. याची काळजी तुम्ही घेतली पाहिजेत. निश्चितपणे. आणि मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की बऱ्याचदा असं होतं की ही तुलना होते, जे तुम्ही म्हणालात की माझ्या मनात नेहमी ती तुलना असते की इथे हे झालंय तर आपल्याकडे का नाही. म्हणजे केनिया जर एवढे प्रवासी खेचत असेल, किंवा आज दुबईने जे केलं, किंवा अनेक देशांनी जे केलं, किंवा काही राष्ट्र ही टुरिझमवरच अवलंबून आहेत, आणि मग आपला हा सुजलाम सुफलाम, जिथे तुम्ही म्हणाल तसं सगळं काही आहे, तुम्ही यू नेम इट वी हॅव इट, अशा तऱ्हेचा आपला देश आहे. फक्त प्रवृत्ती नाही आहे. हां, तर आपण विश करूया की ते त्या तऱ्हेने व्हायला पाहिजे. नाही, पण कसं असतं माहिती आहे ना की नुसतं आपण प्रत्येक वेळेला, समजा सरकारकडे नाही आहे ते विजन, तर विजन दाखवलं पाहिजे. आपण काय एक्झाम्पल्स क्रिएट केली पाहिजेत. ती एक्झाम्पल्स क्रिएट केल्यावरतीच काही गोष्टी घडू शकतात. बरोबर. त्याशिवाय ते होणार नाही. ते म्हणजे आज आपण परदेशामध्ये जातो आणि म्हणतो की आम्ही रस्त्यामध्ये बिलकुल खड्डे नव्हते, आणि मग इथे येतो आणि मग खड्ड्यामध्ये येतो, आणि मग आम्ही मतदान कोणाला करतो? ज्यांनी आम्हाला खड्ड्यात टाकले त्यांनाच मतदान करतो. माणूस सुशिक्षित असून नाही चालत, माणूस सुज्ञ असावा लागतो. बरोबर. तुम्ही स्वित्झर्लंडच्या रस्त्याचं एक उदाहरण सांगितलं होतं. तुम्ही जात होतात आणि तिथे एक माणूस बेडूक उचलून बाजूला ठेवत होता त्या रस्त्यावर. आठवतंय तुम्हाला? मला आता आठवत नाही मला, पण असे खूप आहेत तिथे. हां, की ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेणारे मला असं वाटतं सगळेच आहेत. पण तुम्हाला काय म्हणजे एवढं आवडतं स्वित्झर्लंडच्या बाबतीत? टाउन प्लॅनिंग आणि निसर्ग यांचं करेक्ट कॉम्बिनेशन असलेलं मला असं वाटतं तो देश आहे. अच्छा. मग तुम्ही तिथे जाता त्यावेळी तुम्हाला निसर्गाच्या अगदी सानिध्यात राहायला आवडतं की कुठेतरी सिटी हॉटेलमध्ये राहायला आवडतं? नाही, मला कुठेही राहायला आवडतं. ओके. मला फक्त स्वित्झर्लंड असं नाही आहे. इवन मला न्यूझीलंड लांब आहे ते फार, पण मला असं वाटतं न्यूझीलंडमधलं क्वीन्सटाऊन ते देखील सुंदर आहे. बरोबर. ऑस्ट्रिया पण सुंदर आहे. अरे वा. लंडन बघितल्यानंतर मला शहर कसं असावं, शहर असं असावं. आणि जे तुम्ही आत्ता मगाशी म्हणालात की किती ते सुद्धा वाईट होतं काही 100 वर्षांपूर्वी. अहो विचार करा, तिथे दुसरं महायुद्ध झालंय. हां, कोणाचा विश्वास बसेल का आज आपण जातो तिकडे? म्हणजे ज्याला आपण त्यावेळेला आत्ताचा एक शब्द आहे कार्पेट बॉम्बिंग, या प्रकारचं कार्पेट बॉम्बिंग झालेली ती शहरं आहेत सगळी. असा तुम्हाला कुठेतरी फील येतो का की जर्मनीत गेल्यावरती, लंडनमध्ये गेल्यावर, इंग्लंडमध्ये गेल्यावरती, फ्रान्समध्ये गेल्यावरती कुठेतरी फील येतो का तुम्हाला की इकडे दुसरं महायुद्ध झालं होतं? म्हणजे कसं उभं केलं, कसं घडवलं? अहो आपल्यानंतर आलेले देश आपल्या पुढे निघून गेलेत. मला अजूनही आठवतं, मी ज्याला पहिल्यांदा थायलंडला गेलो होतो 85 साली वगैरे असेल, मी जर चुकत नसेल तर मला असं वाटतं की
आपल्या 50 पैशाला त्यांचा 1 रुपया होता. बरोबर बरोबर. आपली करन्सी वर होती. 1 रुपयामध्ये त्यांचा 1 बात काहीतरी तो होता. हम्म. आपण पुढे होतो आणि आता किती आहे? नेमकं उलट झालंय. नाही, आता- जास्त आता किती झालंय? त्याच्यापेक्षा थाई बात खूप आता- झालंय. हो. आता मागून आलेले देश जर आपल्या पुढे निघून गेले आणि आपण अजूनही तिकडेच आहोत, खूप विचार करायला पाहिजे. अर्थातच ना. म्हणजे मला कोणीतरी सांगितलं होतं, ते कन्फर्म करायला लागेल, परंतु की सिंगापूर एअरलाइन्स बनवताना हम्म. आपल्या एअर इंडियाच्या लोकांनी मदत केलेली आहे. आणि सिंगापूर एअरलाइन्स आज वन ऑफ कुठे द आहे बेस्ट आहे. आणि एअर इंडिया कुठे आहे? हे कशामुळे झालं? हम्म. म्हणजे आपण पुढारलो की मागासलो? प्रगती झाली का अधोगती झाली? तुमच्या हातात मोबाईल फोन आले आणि तुमच्या पायावरती लॅपटॉप आला आणि तुम्ही काहीतरी कम्प्युटरवरती बसलात म्हणजे पुढारले पण नाही आहे. पुढारले पण इथे यावं लागतं, हम्म. गॅजेटमध्ये नाही. आणि प्रवासाने सुद्धा ते यायला पाहिजे आणि प्रवास तसं- खूप मोठा आणि जर मेजर रोल समजा- प्ले करतं Correct. त्याच्यात. आणि तो जर समजत नसेल तर मला असं वाटतं तुमची ती जबाबदारी आहे की त्याला ते समजवलं पाहिजेत. आज तुम्ही आम्हाला चांगलं सांगितलं की ही जबाबदारी आहे तुमची. हो. आणि निश्चितपणे मला असं वाटतं की तुम्ही सांगताय ते अगदी बरोबर आहे की हे नुसतं पर्यटन घडू नये, तर त्याच्याबरोबर ते थोडंसं हा, म्हणजे विचार करायला पर्यटन लावणार. आणि मतपरिवर्तन असं मिळून पाहिजे ते. वा, छान आहे. सो तुम्ही आता लंडनचा मगाशी हे केलात आणि लंडन तुम्हाला खूप आवडतं आणि लंडनमध्ये तुम्ही, मी असं ऐकलं आहे, मला नक्की माहीत नाही, की तुम्ही थोडासा वेश बदलून, अगदी वेश बदलून असं नाही, पण दाढी वाढवून किंवा वेगळ्या प्रकारे तुम्ही लंडनमध्ये बऱ्याचदा फिरता, कारण कोणी तुम्हाला ओळखू नये म्हणून. ओळखू नये म्हणजे असं काही खास हे नाही, पण हां. आपले अनेक लोक भेटतात. आपण मला एक स्वतःची स्पेस पाहिजे असते, हां. कळलं का? तर त्याच्यामध्ये मग लोक येतात, कुठेतरी भेटतात, आपले लोक प्रेमानेच भेटतात. नाही असं काही हे नाही आहे की काय त्यांचा काही त्रास होतो अशाला भाग नाही आहे. पण मग थोडंसं तुम्ही थांबता, मध्ये फोटो काढतात वगैरे वगैरे, अशा काही गोष्टी घडतात. पण जनरली सरसकट मी परदेशी गेलो, आता नाही होते पण पूर्वी जात असे. मी सकाळी एकटा बाहेर निघायचो. हम्म. दिवसभर ते शहर बघायचं, त्यांची आणि मॉन्युमेंट्स बघायची, गाडीने museums बघायची. की चालत वाट ओके. फुटेल तसा. ओ वाव. आणि मग ते झालं की मग दुपारनंतर मग शर्मिलाला वगैरे फोन करायचा, कुठे विचारायचं. त्यांचं काय ते मुल्ला की दौड मस्जिद तक. म्हणजे शॉपिंग की रेस्टॉरंट. असं. मग तिकडे जायचं, त्यांना भेटायचं आणि मग त्यांच्यावर राहायचं. पण सकाळ माझी भरपूर चालतं. भरपूर. आणि काय असतं ते, ज्यावेळी तुम्ही चालता, हे असं मैलोन मैल चालता आणि चालण्याने आपल्याला सिटी कळते असं म्हणतात. तुमच्या मनात त्यावेळी काय विचार असतात? सगळं बघत असतो मी, फुटपाथ पासून बारीक सारीक गोष्टी असतात त्यांच्या. हम्म. म्हणजे तिथे बसायचे बेंचेस असतात किंवा एखाद्या इमारतीचं एक आर्किटेक्चरली फार फॅन्टॅस्टिक असते. त्याच्यामध्ये अनेक ठिकाणची जुनी मोल्डिंग्स असतात. किंवा किती साली बनली ती इमारत. म्हणजे आता उदाहरणार्थ मी आपल्याकडे जसं मंदिराला प्रदक्षिणा घालतात ना, तसं मी एकदा त्या एम्पायर स्टेट बिल्डिंगला 3 प्रदक्षिणा घातल्या होत्या की आहे काय ह्याच्यात. हो. कारण ती इमारत तुम्हाला माहिती नसेल तर ती 14 महिन्यात बांधली आहे. वाव. आणि तिच्याकडे बघून तर असं अजिबात वाटत 14 महिने. 14 वर्ष नाही. वर्ष नाही, 14 महिन्यात बांधली आहे. बरोबर. आणि म्हणून तुम्हाला त्याच्याविषयी ते आश्चर्य आणि ते प्रेम. हे म्हणजे माझ्या पक्षाच्या नावातच ती गोष्ट आहे ना. कुठचीही नवीन निर्माण होणारी गोष्ट असते ना, मला त्याच्याबद्दल भयंकर अप्रूप असतं आणि भयंकर एक उत्सुकता असते आणि कुतूहल असतं. हे घडलं कसं काय. म्हणजे अगदीच काय तुम्हाला प्रत्येक वेळेला पिरामिडला जायची गरज नाही आहे. अगदी बरोबर. ज्या आपल्या तुमच्या समोर ज्या घडलेल्या गोष्टी आहेत त्याही कशा घडल्या, त्याही कशा उभ्या राहिल्या. बरोबर. त्याच्या मागचा काय विचार काय होता
त्याला जिगर लागते हो या सगळ्या उभ्या गोष्टी करायला. आणि ही आर्किटेक्चरल मार्वल्स म्हणजे Marvels खरोखर आहेत. चमत्कार आहेत ते. एक्झॅक्टली. एक चमत्कार आहेत. तर मी गेलो त्या मग ह्याला कुठे त्या आता काय एम्पायर स्टेट बिल्डिंगवर, आणि मग तिकडनं मी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बघितला आणि मग आम्ही खाली आलो. अच्छा. मग कशासाठी जातोस हे जे सांगणारे असतात नाही का एक एक जण, आणि काय छान होती न्यूयॉर्क. ते घडलं कसं? आत घुसा. म्हणून मी अनेकदा सांगतो की जे नुसते सुशिक्षित आणि ज्यांना वाटते की ते सुज्ञ आहेत अशा अनेक लोकांनी, ज्यांना खरंच जगामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या इथे आणाव्याशा वाटतायत किंवा हा देश मोठा करावासा वाटतोय, त्या लोकांनी राजकारणापासून दूर पळता कामा नये. तुम्ही लंडनमध्ये जेव्हा फिरता, तासनतास फिरता, पण त्याचबरोबर तुम्ही खूप पुस्तकांची खरेदी करता लंडनमध्ये. आणि कधीतरी तुम्ही तुमचे जर कोणी तिथे असतील तर त्यांना सांगितलंय की हे पुस्तक पाठव, अमुक ते पुस्तक पाठव, कारण आज ज्या तऱ्हेने आपल्याला सगळं ओपन झालंय तसं पूर्वी नव्हतं. आणि तुम्ही तासनतास जाऊन त्या पुस्तकांच्या दुकानांमध्ये रमता. आणि एकदा तुम्ही जवळजवळ अर्ध दुकान खरेदी केलं होतं. मी ॲक्च्युली पुस्तकांच्या दुकानात जातो मी. खूप तिकडे लंडनला अशी खूप दुकानं आहेत की जिकडे खूप जुनी पुस्तकं मिळतात आणि ती अवेलेबल आहेत. म्हणजे त्यांच्याकडे विकायला ते तयार असतात. मी एका दुकानात गेलो, खूप मला आता आठवत नाही मला कुठे गेलो होतो, आणि मी आतमध्ये शिरलो आणि समोर बघितलं, आणि समोर एक फ्रेम होती. त्या फ्रेममध्ये एक कॅरिकेचर केलेलं होतं. आणि मला बाळासाहेबांनी, माझ्या वडिलांनी जे लहानपणापासून ज्या माणसाबद्दल सांगितलं की ज्याच्यातनं आम्ही शिकत आलो, ते सर डेव्हिड लो, त्यांचं ओरिजिनल कॅरिकेचर होतं. तुम्ही घेतलं? हो, माझ्याकडे आहे ते. हो. आणि भरपूर पुस्तकं घेतलीत? ते पुस्तक मी HMV आणि व्हर्जिनमध्ये खूप जाऊन बसायचो. मला साऊंडट्रॅक ऐकायचा मला खूप आवड आहे त्याची. फिल्म्स किंवा इतर गोष्टींचे वेस्टर्न साऊंड ट्रॅक्स वगैरे. तर त्याच्यामुळे ते साऊंड ट्रॅक ते एक CD काढून बघत बसायचं. तर मी असे 3-3, 4-4, 5-5 तास बसायचो. वाव. म्हणजे हे पर्यटनाला गेल्यानंतर तुमची जी आवड आहे ही आम्हा सर्वसामान्य पर्यटकांपेक्षा खूप वेगळी आहे. आणि मी असं ऐकलंय की तुम्ही हे रेकॉर्ड्स आणि हे तुमच्या बॉलिवूडमधल्या ह्यांना पण बऱ्याचदा तुम्ही दिलेले आहेत. आता तुम्ही म्युझियमचं म्हणालात, काही म्हणा, पण म्युझियममध्ये जाणारा पर्यटक हा खूप वेगळा असतो, एक्सक्लुझिव्ह असतो, आणि तो कमी प्रमाणात असतो. म्हणजे अदरवाईज म्युझियममध्ये एका दाराने आत घुसायचं आणि दुसऱ्या दाराने बाहेर पडायचं हे जनरली होतं. तुम्हाला म्युझियमची आवड नेमकी कशी लागली आणि तुम्ही नेमकं काय काय बघता तिथे म्युझियममध्ये, किंवा काय हेतू असतो? काय होतं, चित्रकार असल्यामुळे कुठचीही क्रिएटिव्ह गोष्ट मला बघायला आवडते. मग ती पेंटिंग असतील, स्कल्पचर असेल, म्युरल्स असतील, काही असेल, ते बघायलाच आवडतं, समजून घ्यायला आवडतं. मी लूरला जेव्हा गेलो होतो, लूर पहिल्यांदा जेव्हा मी तिथे पोहोचल्यावरती मला लक्षात आलं की हे काय तासांचं काम नव्हे. लूर म्युझियम बघणं हे काही दिवसांचं काम आहे. मग मी ते एवढंसं ते मोनालिसाचं पेंटिंग कोणीतरी मला ते दाखवलं. पण तिकडे जी बाकीची पेंटिंग्स आणि जी काही स्कल्पचर्स आहेत त्याच्यासमोर ते काय ते आता फक्त विंचीने केलंय म्हणून ते आपण मोठं मानायचं. पण बाकी तिकडची पेंटिंग्स आणि म्युरल्स वगैरे आणि सगळ्या स्कल्पचर्स वगैरे बघितल्यावरती तुम्हाला तुमची लायकीच कळायला लागते. अगदी नाही, बरोबर आहे. तुम्ही जे म्हणता की मोनालिसाचं पेंटिंग लुव्रमध्ये जाणं म्हणजे ते बघणं हाच पर्यटकांचा हेतू बऱ्याचदा असतो. याचं कारण मी परत तेच सांगतो, ते लहानपणापासून जी चित्रकलेची आवड लागते ना, कळलं का, तर तेच नाही आपल्याकडे. आणि आज हा तुम्ही वेगळा अँगल देताय की फक्त एका चित्रासाठी नका जाऊ तिथे, तर तुम्ही सगळं बघा, सगळं पाहिलं पाहिजे तिकडे. म्हणजे परंतु काय होतं की ती आवडच नसेल, तो सेन्सच नसेल, तर जाऊन लोक काय बघणार तिकडे.
म्हणजे तुम्ही जर समजा युरोपमध्ये गेलात किंवा तुम्ही ऑस्ट्रियामध्ये गेलात तर तिकडे जर समजा कोणत्या तरुणीला जर जनरल विचारलं तर मी तुम्हाला 100पैकी 80 लोक सांगेन की ज्यांनी बिथोवेन ऐकलं आहे, ज्यांनी मोझार्ट ऐकलं आहे. हा संस्कार असतो ना. बरोबर. तो संस्कारच जर समजा आपल्याकडे होत नसेल शाळा कॉलेजांमध्ये, पुढे काय होणार? बरोबर. तुम्ही एकदा शेक्सपियरच्या घरात गेला हो. होतात. त्या ठिकाणी जे गेलात ते तुम्ही शेक्सपियरच्या प्रेमाने गेलात की असंच एक साईटसीइंग मधली गोष्ट होती म्हणून गेलात? आणि त्या घरात ॲक्च्युली गेल्यानंतर काय वाटलं तुम्हाला किंवा तुम्ही बाहेर आलात? भागच छान आहे. पण मी असा काही फारसा शेक्सपियर वाचलेला माणूस नाही. ओके. आणि शेक्सपियरने क्रिएट केलेली काही नाटकं, पात्र किंवा ह्या सगळ्या संदर्भामध्ये मी ओरिजिनल काही तसं मी नंतरचं पाहिलंय. पण ॲडॅप्टेशन्स खूप पाहिले त्याची, त्या सगळ्याची. शेक्सपियरबद्दल एक कुतूहल तर होतच आहेच. आणि मग शेक्सपियर जिकडे राहतो ती जागा जर समजा बघायला मिळते तर जायला पाहिजे म्हणून गेलो तिकडे. ते सगळं अख्खं पाहिल्यानंतर मला सगळ्यात जास्ती आश्चर्य वाटलं की मी जेव्हा बाहेर पडलो त्या घरातनं त्याला समोर रवींद्रनाथ टागोरांचा पुतळा होता. आता मला समजेना की हे शेक्सपियरच्या कंपाऊंडमध्ये आमच्या टागोरांचा पुतळा बसवला जातोय. ही किती महान गोष्ट आहे, किती मोठी गोष्ट आहे. शेक्सपियर सोडा, आम्हाला टागोर तरी कळले का? मग त्यांना जर टागोर कळलेत तर आम्हाला टागोर कळलेत का? बरोबर. मग इथलंही आमचं ज्ञान नाही, बाहेरचंही ज्ञान नाही. आम्ही वरच्यावरती फक्त आपण फिरतो आहोत. पर्यटनाचा विषय सोडून जरा 1-2 वाक्य फक्त एक्स्ट्रा बोलतो. तुम्हाला जर शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील ना, तुम्ही पहिला औरंगजेब वाचा. वा. ज्या वेळेला तो माणूस तुम्हाला समजेल ना त्यावेळेला हा माणूस किती मोठा हे कळेल. कम्प्लीट वेगळा विचार आहे. नाहीतर काय तुम्ही शिवाजी महाराज काय हा गड काबीज केला आणि ही लढाई झाली आणि इथून सुटले आणि इकडं, तेवढ्या पुरतं नाही येते. ब्रिटिशांनी आमच्यावरती 150 वर्ष राज्य केलं. का केलं? काय आपल्यातले कमीपणा होता, काय कमजोरी होती, काय आपल्यातले वाद होते, काय आपल्यातली भांडणं होती, का ते आतमध्ये शिरले? विचार नको करायला. मग ज्यावेळेला तुम्ही इंग्लंडमध्ये जाता आणि तो ज्यावेळेला देश बघता त्यावेळेला त्या देशाने केलेली प्रगती पाहिल्यावर तुमच्या लक्षात येतं हे खरंच मोठे आहेत. बरोबर. आजही आपण मुंबईमध्ये जर समजा पर्यटनाची गोष्ट म्हणून पकडली तर ब्रिटिशांनी निर्माण केलेल्या इमारतीच दाखवतोय ना. म्हणजे आम्हाला तो एक प्रश्न कायम. मुंबई दर्शनच्या त्या बसेस ज्या फिरतात ना त्यांना विचार तुम्ही काय दाखवता? ब्रिटिशांनी निर्माण केलेल्या गोष्टी आहेत त्या. एक नाहीतर मग शाहरुखचा बंगला, आमिर आपला तो सलमान खानचं घर, नाही तर अमिताभ बच्चनचा बंगला. तुम्ही काय केलं? म्हणजे आम्हाला हा नेहमी विचार येतो की ताजमहाल, गेटवे ऑफ इंडिया, इंडिया गेट, कुतुब मिनार याच गोष्टी आपण किती वर्ष दाखवायच्या आणि त्याच्यासाठी आपल्या या सुजलाम सुफलाम भारतात खरंच खूप काही चांगलं व्हायला पाहिजे. तेही घडलं कसं कसं काय? आपल्याकडे आतमध्ये खोलात कोणी जातच नाहीत. बरं, इतकंही खोलात जायची गरज नाहीये की अगदी मुमताज दिसेल तुम्हाला शहाजहानच्या इथे. पण मला असं वाटतं ते स्ट्रक्चर म्हणून जर समजा आपण बघायला गेलं तर ते कसं उभं राहिलं इथपासून तर बघायला पाहिजे. म्हणजे त्यावेळेला घडलेलं काम जर आज घडू शकत नसेल, आता त्यावेळेला ब्रिटिशांच्या काळामध्ये झालेल्या इमारती आहेत आपल्याकडे, तशा परत का नाही होत आहेत? एवढे धनराणगे आलेत ना बिल्डर, हे एकही तशी इमारत का नाही उभी करू शकत आहेत? तो प्रश्न पडतो कायम. मग तिकडे का घडतंय? मला पर्यटन, माझा पर्यटन हा माझा जो विषय आहे तो त्यातनं काहीतरी बोध घेणं, शोधणं, त्याचं आत्मचिंतन करणं, याच्या अंगाने मी पर्यटन बघतो. मौज मजा असतेच, ठीक आहे, बरोबर, पण त्यातनं तुम्ही घेतलत काय, आणलत काय?
अगदी बरोबर. मिळवलंत काय ते जर समजा नसेल तर काय, गेला गेलात आणि आलात. बरोबर. आणि ते तसं व्हायला नको. काय मी माझं एक त्या ॲस्थेटिकच्या डॉक्युमेंटरीमधलं एक माझं वाक्य आहे की आपली जी मुलं परदेशात जात आहेत, हं, हं. नोकऱ्या तर इकडे पण आहेत, शिक्षण तर इथेही मिळू शकतं, मग ते का जात आहेत? हं. याचं कारण सभोवतालचं वातावरण, ती शांतता नाही मिळत आहे त्यांना. मी घरातनं बाहेर पडल्यावरती माझा समोरचा प्रदेश छान दिसला पाहिजे. हं. मी कसा फुटपाथवरनं खाली पड देतोय, गटारं वाहत आहेत, त्याच्यातनं रिक्षा जात आहेत, गाड्या जात आहेत, सायकली जात आहेत, स्कूटर जात आहेत, त्या गोंगाटातनं मी कुठेतरी जातोय, मग ट्रेनमध्ये बसतोय, गाडीत बसतोय. तुमची क्रिएटिव्हिटीच मरते त्याने. पूर्वीच्या काळामध्ये ज्या आपल्याकडे कविता झाल्या, जी चित्र झाली, जे काही घडलं ते जुनं का घडलं? कारण त्या काळात शांतता होती. हं. आता चांगली क्रिएटिव्ह गोष्ट का घडत नाही? कारण शांतताच नाहीये. दर 2 मिनिटांनी मोबाईलकडे बघायचं. हं. बापरे! तुम्ही खूप मोठा कॅनव्हास आता उघडलाय. तुम्ही काढलाच विषय. मगाशी तुम्ही म्हणालात तसं तुमची एक मुलाखत मी पाहिली, खूप पूर्वीची आहे ती. जेव्हा बाबासाहेब पुरंदरेंसोबत तुम्ही रायगडावर सफर केली होती आणि त्यांची मुलाखत तिथे घेतली होती. अतिशय सुंदर. म्हणजे तोही एक प्रवास होता आणि रायगड हे एक तीर्थक्षेत्र आहे असं म्हणता येईल. प्रश्नच नाही. आणि तुमच्या मनात त्याच्याविषयी खूप किती आहे हे आम्ही बघितलं, कारण तुम्ही जो एक इथे शिवाजी पार्कला जो सोहळा केला होता पुरंदरेंसोबतच, म्हणजे ती भव्यता आम्हाला कधी दिसलीच नाही. म्हणजे तुमच्याकडे ती भव्यता, एक आम्हाला अजून आठवतो की गेटवे ऑफ इंडियाला तुम्ही एक कार्यक्रम केला होता बाळासाहेबांच्या पुस्तकाचा. तर हे सगळं भव्य दिव्य ही म्हणजे तुमची दृष्टी आहे, तुमचा दृष्टिकोन आहे की जे काही कराल ते असं मोठं आणि हे. तर तुम्हाला ती जी मुलाखत तुम्ही घेतली बाबासाहेब पुरंदरेंची रायगडावर, ती कल्पनाच कशी सुचली आधी की तिथे जाऊन मुलाखत नाही, ती माझी कल्पना नव्हती. अच्छा. ते संजय दापके म्हणून एक जण पुण्याचे आहेत, ते ETV मध्ये होते. ती मुलाखत ETVची होती. ओके. आणि संजय दापकेंनी ठरवलं की ती मुलाखत रायगडावरती घ्यायची म्हणून. ओके. माझी तो जो प्रवास तुम्ही केला असेल त्यांच्यावर, किंवा बाबासाहेब पुरंदरेंबरोबर तुम्ही बराच काळ होता, तुम्ही म्हणजे त्यांना खूप मानता, म्हणजे वंदनीय आहेत ते तुम्हाला सगळ्यांनाच आपल्याला. तर त्या प्रवासामधल्या किंवा त्यांच्या बरोबरच्या किंवा अशा काही आठवणी तुम्ही सांगू शकाल का की बाबासाहेबांच्या पुरंदरेंबरोबर? खूप आहेत तशा. हां, एक खास असा एक प्रवास, एक पर्यटक. काय मी नेहमी सांगत असतो, संस्कार कोणी करत नसतो, संस्कार होत असतात, तुम्ही वेचायचे असतात. अगदी बरोबर. ये बस आता मी तुझ्यावर संस्कार करतो असं काहीच नसतं. बाबासाहेबांबरोबर पण फिरताना मला हे गोष्ट जाणवली की ते नुसते गडकिल्ले नाही दाखवत आहेत, त्या गडकिल्ल्यातनं प्रेरणा सांगतायत तुम्हाला. त्या गडकिल्ल्यामधनं ते आज कसं जगायचं ते सांगतायत. अगदी. कळलं का? छत्रपती शिवाजी महाराज हा नुसता इतिहास नाहीये, तो तुम्ही इतिहासाच्या अंगाने बघू नका. ते सगळं नीट पाहिल्यानंतर, ते लढाया वगैरे बाजूला काढा, तो त्यावेळेचा काळातला भाग झाला, परंतु त्यांचं एकूण व्यक्तिमत्व आणि त्यांनी दिलेला विचार पाहता ते आज कसं जगायचं ते सांगतायत. नुसत्या त्या लढाया आणि गडकिल्ले ठीक आहे, छानच आहे, प्रश्नच नाही. शिवाजी महाराजांमधनं आपण काय घेतो आहोत. सो मी प्रत्येक गोष्ट पाहताना त्यातनं मला काय मिळणार. आता तुम्ही मगाशी वाचन करणारा वगैरे वगैरे असं सांगितलं वगैरे, मला खूप वाचता हे मला माहिती आहे. नाही, परंतु माझ्या उपयोगाचं असेल तरच वाचतो. काय ते फिक्शन, ते असलं ते बरोबर, ज्याच्यातनं काहीतरी मिळालं, लव्ह स्टोरीज आणि वगैरे भानगडीत पण जात नाही. काही हाताला लागणार नाही, त्यांचं बरं त्यांचं चालू आहे, आपण उगाच वाचतोय. ते असल्या कुठच्याही भानगडीत मी जात नाही. मी ते ज्याचा मला उपयोग आहे, ज्याच्यातनं मला काहीतरी दृष्टी मिळणार आहे, अशाच गोष्टींच्या वाट्याला मी जातो, नाही तर मी जात नाही.
त्याच्यामुळे मला असं वाटतं की पर्यटन ही गोष्ट तुम्ही सांगताना कसं आहे, आता मी पर्यटनामध्ये मी इथे या देशामध्ये गेलो, इथे अशी गोष्ट घडली, या इथे गेलो, इथे अशी गोष्ट घडली, अशा तुम्हाला 100 गोष्टी मला सांगता येतील. हं. पण मला असं वाटतं की आपण त्यातनं घेतलं काय हे जर समजत नसेल हं. तर तो फक्त एक एंटरटेनमेंटचा पार्ट होईल. हं. बरोबर. सो आता आणि मला अशा सांगा हां. की तुम्ही हे म्हणताय, पण तुमच्या घरात एक व्यक्ती अशी आहे की जिला असं सगळं बघायचं आहे आणि ती माझी मैत्रीण शर्मिला. हं. ओके. सो शर्मिलाला म्हणजे तुमचा एक असा व्यासंगी आणि असा एक हे आहे आणि शर्मिला म्हणजे शर्मिलाच्या आईपासून मी तिला ओळखते. शर्मिलाच्या बाबांना म्हणजे मोहन वाघांना अजिबात फिरण्याची आवड नव्हती हं. आणि आई म्हणजे सतत फिरत होती पायाला भिंगरी लावल्यासारखी. त्या काळामध्ये त्यांनी 50 देश पूर्ण केले होते. म्हणजे मी सुद्धा 2दा त्यांच्याबरोबर टूरला होते. त्यांचीच मुलगी म्हणजे शर्मिला, हं. तिला 100 देश बघायचे आहेत. आता तिचं स्वप्न आणि तिला जे जे बघायचं आहे आणि तुमचा हा वेगळा दृष्टिकोन, त्याची सांगड कशी घालायची? ती जबाबदारी तुमची आहे. घेऊन जा तिला. देश कंप्लीट करा हां, तिचे. म्हणजे तुमचं मला तरी आत्ता असं दिसतंय किंवा मी जे बघते त्याच्यावरनं की तिला 100 देश बघायचे आहेत आणि हां, म्हणजे मला तुम्हाला आता एकाच ठिकाणी 100 वेळा मला जायचंय. अनेक लोकांनी सांगितलं, तर मी मॅकाओला गेलो होतो. परत हं. जाणार नाही मी. सगळं मॅनमेड. नाही, मॅनमेड नाही. मला त्या जुगारांमध्ये काही मला इंटरेस्ट नाही मला. हं. त्या सगळं शिरलं की जुगार, 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 जुगार. एक हां. तर आम्ही कसं 5 वर्षातनं एकदा खेळतो. त्याच्यामुळे काय होतं हो. पण ते मला ते जुगार-बिगार ते मला ते आवडत नाही. त्याच्यामुळे मला त्याच्यात मला इंटरेस्ट पण नाही. मी मगाशी सांगितलं तसंच मला ज्याच्यामध्ये ज्या गोष्टीतनं मला काहीतरी मिळतं तीच गोष्ट मी बघतो. हं. मिळताचा अर्थ बोध ज्याला म्हणतो बोध. आपण. ज्याच्यातनं तुम्हाला तुमच्या जगण्याचा दृष्टिकोन बदलावा हं. अशा गोष्टी तुम्ही मला असं वाटतं पाहिल्या पाहिजेत आणि दाखवल्या पाहिजेत. बरोबर. तुम्ही एक स्वतः विचार करून बघा हं. की एक 25 वर्षापूर्वीच्या वीणा पाटील किंवा 30 वर्षापूर्वीच्या वीणा पाटील आणि आजच्या वीणा पाटील याच्यामध्ये काय फरक आहे? पर्यटनाने घडवलेलं व्यक्तिमत्व. करेक्ट की नाही? सो तिथे गेल्यामुळे तुम्हाला त्या गोष्टींचा बोध झाला आणि तुम्ही तो घेतलात आणि स्वीकारलात. म्हणून ती गोष्ट झाली ना. अगदी बरोबर. बरोबर की नाही? तर मला असं वाटतं की ती गोष्ट तुमच्या जे पर्यटक तुमच्याकडे येतात त्यांनाही तो बोध झाला पाहिजे. हं. नाही आणि आमचे आता प्रयत्न असे राहतील की हा एक जो दृष्टिकोन आज तुम्ही दिलाय म्हणजे ठाकरी भाषेत सुनावलाय थोडक्यात, तर तो निश्चितपणे आम्ही पुढे नेऊ. पण मला एक आम्हाला सगळ्यांना उत्सुकता असते की तुमचं घरातलं पर्यटन किंवा काय म्हणजे ज्यावेळी आम्ही असा विचार करतो की कुठे जायचं, म्हणजे तुम्हाला आणखी एक मला सांगायला आवडेल, जसे तुम्ही जगाला जग दाखवा हे सांगितलं, तसं 2013 मध्ये जेव्हा नवीन कंपनी स्थापन करायची हा विचार केला तेव्हा थोडंसं घाबरायला झालं होतं आणि त्यावेळी मी तुम्हाला विचारलं होतं की थोडंसं हलायला झालंय तर काय करायचं, आणि तुम्ही मला सांगितलं होतं एवढं काय घाबरण्यासारखं त्यात, फक्त 5 गोष्टी आहेत, त्या 5 गोष्टींची उत्तरं द्या, झालं की होऊन जाईल. त्या 5 गोष्टी अशा होत्या, प्रवास म्हणजे काय किंवा प्रवासाला काय लागतं जे तुम्हाला करायचं आहे हे तुम्ही मला सांगितलं की मी कुठे जाणार, कसा जाणार, कुठे राहणार, काय खाणार आणि काय बघणार. त्या 5 शब्दांनी मी तुम्हाला सांगते असं आपल्याला एक एनर्जी येते ना तशी आली होती. हो खरंच की एवढं सोपं आहे हे. म्हणजे आम्ही ते करत होतो त्याच्या आधी सुद्धा, पण एवढ्या सिंपल शब्दांमध्ये ते मला दिसलं नव्हतं किंवा जाणवलं नव्हतं, ते तुम्ही सांगितलं. आणि आज 12 वर्षांनंतर आम्ही ही जी तुम्ही पंचसूत्री दिलेली आहे ती आमच्या ट्रेनिंगचा, जे बेसिक ट्रेनिंग असतं त्याचा भाग केलाय. कारण नवीन मुलं जेव्हा येतात तेव्हा ती जरा घाबरलेली असतात आणि त्यांना आम्ही त्याच शब्दात तसंच जसं तुम्ही सांगितलंय की हे करू नका, आणि हे करताना मग ते कसं चांगलं करता येईल ते करत राहा. तर आता कुठे जाणार हा एक जो शब्द असतो त्यातला किंवा एक विचार असतो, कुठे जाणार, तर नॉर्मली घरात
आमच्या घरांमध्ये असं होतं की कोणाला माउंटन्सकडे जायचं असतं, कोणाला बीचवर जायचं असतं, कुणाला वाळवंट बघायला आवडतात, तर कुणाला हिस्ट्रीमध्ये जायला आवडतं. तुमच्या घरात त्याच्यावरनं अशी काही वादविवाद, चर्चा, होतात. भांडणं होतात? हो, म्हणजे काय. आणि मग विटो कोण वापरतं? म्हणजे तुमचा आवाज बाहेर बुलंद आहे, आम्ही घाबरतो, पण तो घरात तेवढाच आहे की शर्मिला नाही, मी विटो नाही, वापरते? नाही, प्रश्न असा आहे ना, की या सगळ्या ह्याच्यामध्ये मला ते फार कॉम्प्लिकेटेड आवडत नाहीत गोष्टी. ओके. म्हणजे विजाला 2 महिने लागणार आहेत, मग अजून इकडे हे लागणार आहे, मग इथून फ्लाईट बदलून तिकडे जायचं आणि तिकडून फ्लाईट बदलून, मला ते जमत नाही. हम्म. मी त्यांना दरवेळेला सांगत असतो, एक देश करू आणि पूर्ण देश फिरू. आणि तो एक देश फक्त स्वित्झर्लंड असावा? नाही, कुठलाही कुठलाही चालेल? कुठलाही. म्हणजे समजा अमेरिकेला जायचंय, हम्म, तर अमेरिकेच्या ईस्ट बाजूचा हा वरचा पट्टा बघावा, हम्म. पुढच्या वेळेला जाऊ त्यावेळेला ईस्ट बाजूची हा मधला पट्टा बघावा. असं काहीतरी करून ते जायला पाहिजे, हम्म. तर तुम्ही ते नीट बघू शकता. मग आत्ता आम्ही गेलो होतो त्या ह्याला अलास्कन क्रूजला. आमचं खरं तर वेळ चुकली होती. म्हणजे असं काय, मी त्याला क्रूज फारच सुंदर होती ती, कारण त्या तिकडे मराठी ते संमेलन होतं. हा, येस. आणि ती टूर तुमची खूप छान झाली हा, होती. तर तिथे जायचं होतं मला, हा. त्याच्यामुळे हा पुढचा प्रवास ठरला. म्हणून मी म्हणतो की मला तो थोडासा हे वाटलं की चुकीच्या वेळेला गेलो मी तिकडे हम्म. अलास्कन टूरला. पण पण अलास्कामध्ये काय आवडलं तुम्हाला? त्यांनी म्हणजे विचारलं, अलास्का कधी जाणार? म्हणजे अलास्का म्हणजे ते बेट जे रशियाने विकलं आणि आता ते कपाळाला हात लावून बसलेत की आपण हे काय करून बसलो, अमेरिकेला विकलं. हा, पण- तसं त्या क्रूज हा. बंद काय फारसं आम्हाला काही कळलं नाही. ओके. अच्छा, असं. म्हणजे तुम्ही लँडने प्रवास केलाच नाही तिथे? नाही, व्हँकुव्हरला होतो. ओके. व्हँकुव्हरवरनं त्या क्रूजनं गेलो आणि परत व्हँकुव्हरला आलो. अच्छा. त्याच्यामुळे तसं असं काही फार पण मग क्रूजवरचं जे एक पर्यटन आहे फार ते छान तुम्हाला आवडलं पर्यटन, हो, हो. की तुम्हाला असं क्लस्ट्रोफोबिक वाटलं की नाही. काय एकाच ठिकाणी राहायचं नाही, 8 दिवस? नाही, तसं माझं नाही. मी मागे एकदा कॅरेबियन पण केली होती, ओके. क्रूज केली होती. ती पण छान होती. एकदा ऑस्ट्रेलियाला गेलो होतो मी, हम्म. आणि ऑस्ट्रेलियाला त्या सिडनी हार्बरच्या इकडे रात्री काहीतरी त्या छोट्या छोट्या शोबोट क्रुझेस. डिनर क्रूज असतात ना त्या. बरोबर. बरं, आमचे एक मित्र आहेत संजय मोने, त्यांच्या भाषेत सांगायचं झालं हम्म. तर मी दाढी करताना पण टायर बांधतो. त्याचा अर्थ स्विमिंग येत नाही ते. स्विमिंग येत नाही. तर ते त्या बोटीवरती गेलो आणि मग ते सगळी टेबलं बिबलं अशी सगळी ती मांडली होती ती, आणि मग त्या बोटीने धक्का सोडला. हम्म. पाणीच पाणी चहूकडे असं लांब मला सिडनी जाताना दिसतंय. मग मी येऊन त्या रेस्टॉरंटमध्ये बसलो. एक ती बया आली कोणतरी तिथे गाणं गायला. माझ्याच वाटेला काय येतात मला कळत नाहीत. तिने टायटॅनिकचं गाणं सुरू केलं, म्हणाले. बरं, ती काही जागा आहे का मला जरा सांगा. ही आधीच तुमच्या पोटात खड्डा. आधीच ते पाणी आजूबाजूला, त्याच्यात ती टायटॅनिकचं गाणं म्हणते. का म्हणते बरं, तुला काय हीच वेळ मिळाली? हे असल्या काही गोष्टी ज्या म्हणजे असतात. तो प्रवास म्हणजे पॅनिक झाला होता तुम्ही? पॅनिक म्हणजे काय, मला काहीच नाही, काहीच करता येईना मला. मग आल्यानंतर मी म्हटलं, तू आता काही गाणी म्हण. पण ते असे काहीतरी प्रसंग घडतात. अच्छा. म्हणजे एवढी तुम्हाला पाण्याची भीती वाटते आणि तरीही तुम्ही पाण्याची अलास्का क्रूज. भीती नाही वाटत. भीती नाही, पण बघा, 5 फूट 8-8.5 इंचाच्या पलीकडे माझ्यासाठी सगळं डीप आहे. त्याच्यामुळे ते म्हणजे तुम्ही आता जशी अवस्था म्हटली ती आमची पहिल्यांदा जेव्हा विमानात बसतो तशी होतात. म्हणजे घट्ट हात पकडायचे त्या खुर्चीला, देवाचं नाव घ्यायचं, छातीत धडधड, पोटात खड्डा, हे सगळं तुम्हाला त्या दिवशी म्हणजे हो. सिडनीला अनुभवायला मिळालं. तुम्ही एक माउंट कुकच्या कॉटेजमध्ये पण गेला होतात ह्याला. फार सुंदर आहे. हा, तिथे तुम्ही म्हणालात की तिथे तुम्हाला तो मॅप असा दिसला होता कम्प्लीट, कॅप्टन कुक. ऑस्ट्रेलियाला कसं आलं? ते कॅप्टन कुकचं काहीतरी ते घर, तिथे गेलो. हो. आणि तिथे ते दरवेळेला ते त्यांची एक पद्धत आहे ती, ते सगळं बघून आलात की त्याचा एंड सॉव्हिनियर शॉपमध्ये होता. शॉपमध्ये.
आणि मी असं त्या सॉव्हिनियर शॉपमध्ये आलो आणि असं बघितलं मागच्या बाजूला असाच नाही एवढा मोठा नव्हता पण याच्यापेक्षा थोडा असा वर्ल्ड मॅप होता आणि इतक्यात एक लहान चिल्ल्या पोरींची छान अशी छोटे छोटे पोरी होत्या त्याची ट्रीप आली होती आणि त्यांचा चिवचिवाट सगळा चालू होता त्या पोरींचा. मग त्यांच्या 2 मास्तरणी आल्या. मग मी जरा अजून थोडा अलर्ट झालो. त्या मॅपच्या इकडे 3 नॉब्स ठेवले होते. मला तोपर्यंत लक्ष नव्हतं गेलं माझं. मी त्या मुलींकडे बघत होतो, बायांकडे लक्ष कमी होतं. मग त्यातल्या एका बाईने त्या आल्यावरती त्या मुली त्या गप्प झाल्या. मग त्यातल्या एका बाईने तिला एक नॉब दाबायला सांगितलं. तो नॉब दाबल्यावरती माझ्या लक्षात आलं की त्या मॅपवरती एक लाईन आहे दिव्यांची. मग ती दिव्यांची लाईन लागली. मग त्या मुलीने बाईने समजून सांगितलं की कॅप्टन कुक पहिला इथून निघाला, असा असा निघाला, असा असा निघाला, ह्या देशातून गेला, इकडून गेला, इकडून गेला, इकडून गेला, त्याच्या हाताला काय लागलं नाही. मग दुसरीला सांगितलं तू एक नॉब दाब. तिने दाबलं. मग दुसरी एक लाईन आली. मग कॅप्टन कुक परत त्यांनी हा प्रवास सुरू केला, असं गेला, असं गेला, असं गेला, हाताला काय लागलं नाही. मग तिसरीला सांगितलं. मग तिने दाबलं. मग तिसरी लाईन आल्यावर तिला सांगितलं की मग कॅप्टन कुकने असा असा त्याचा मार्ग बदलला आणि बदलत 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 गेला आणि ऑस्ट्रेलिया या जमिनीचा भागाचा शोध लागला. तो हा कॅप्टन कुक. त्या मुली विसरतील का हो? हा इतिहास तिने भूगोलातनं सांगितला. क्या बात आहे. म्हणजे तुम्ही मगाशी जे म्हणालात की आपल्या शाळांमध्ये काय असायला हवं तर हे असं असायला हवं. पाहिजे. शिवाजी महाराज, रामायण, महाभारत, छत्रपती शिवाजी सगळं. महाराज हां, पन्हाळगडावरनं निघाले आणि विशाळगडावरती पोहोचले. म्हणजे कुठून निघाले आणि कुठे पोहोचले हे सांगायला नको का तुम्हाला भूगोलामध्ये दाखवून? कारण ते जर दाखवाल तर ते किती कठीण आहे हे त्या मुलांना कळेल आणि आयुष्यात विसरू शकणार नाहीत. बरोबर. तुम्ही जेव्हा टूरवर जाता तेव्हा म्हणजे एक पॅकिंग सामानाचं म्हणजे मगाशी आपल्याला कळलं की साधारणपणे कसा निर्णय घेतला जातो. म्हणजे सगळ्यांनी जरी म्हटलं शेवटी तुम्हाला ते थोडंसं अनकॉम्प्लिकेटेड आणि असं लागतं. सो तुम्ही ज्यावेळी निघता पर्यटनाला तुमच्या बॅगांमध्ये अशा काय 5-6 गोष्टी असतात की ज्या असतातच आणि त्या तुम्हाला लागतातच कपड्यांव्यतिरिक्त? लागतातच असं. हां, म्हणजे सनग्लासेस असतात. मोबाईल. मोबाईल बरोबर असतो. जनरली सनग्लासेस असतात, चप्पल्स असतात, स्लीपर्स असतात काही घरातले. असं काय फार काही नाही. अच्छा. काय तिकडे जे मिळू बॅगा तुम्ही शकतं. स्वतः भरता? नाही आम्हाला तेच जाणून घ्यायचं होतं नाही. की तुम्ही जेव्हा पर्यटनाला निघता तर बॅगा कोण शर्मिला भरतं? शर्मिला शर्मिला ताई ज्यावेळी तुमच्याबरोबर टूरवर असतात, कधी असं लंडनमध्ये तुम्ही गेलाय, तुमच्या चालण्यामध्ये जेव्हा तुम्ही पुस्तकांची दुकानं वगैरे करताय, कधीतरी एखादं टिफनी दिसलं असेल किंवा आणखी काय दिसलं असेल, तिथे तुम्ही जाऊन काही एखादी गोष्ट खरेदी केली आहे शर्मिलासाठी आणि आणून अशी रोमॅन्टिक तऱ्हेने तिला दिली आहे? नाही नाही असं काही नाही असं तुमच्यात काही नाही. घडतच नाही? नाही नाही हे फक्त आम्ही बॉलिवूडमध्येच बघायचं. कारण मला ते काय असतं, हे काय आणलंस परत करू दे जा पहिलं. त्यापेक्षा न आणलेलं बरं. तू जा, तुला काय खरेदी करायचं खरेदी कर आणि आनंद घे, ज्याचं त्याने बघावं. ज्याचं त्यांनी बघावं. बरोबर. एकदा मला एक किस्सा शर्मिलाने सांगितला होता. तुम्ही एकदा माउंट टिटलिसला म्हणजे अशा गर्दीच्या ठिकाणी तुम्हाला जायला आवडत नाही असं ती म्हणाली आणि म्हणाली आम्ही माउंट टिटलिसला गेलो कारण एकदा कधीतरी जायलाच हवं होतं. काय एवढे सगळे म्हणतायत ते आणि प्रत्येक भारतीयाचं ते आवडतंच ठिकाण आहे कारण त्या एका जागी खूप छान छान गोष्टी त्यांनी निर्माण केल्या आहेत. परत तुम्ही जे नेहमी निर्माणचं म्हणता ते तसं त्यांनी निर्माण केलं आहे आणि तो आनंद आपल्याला एक प्रवासी म्हणून मिळत असतो. आणि तुम्ही तिथे गेलात, तुम्ही परत आलात आणि खाली तिथे माउंट टिटलिसला खाली बसला होतात. हा किस्सा मी ऐकलाय पण मला तो तुमच्या तोंडून ऐकायचा आहे. आणि बाहेर एकदम अशी अचानक खूप गडबड व्हायला लागली आणि एक आवाज आला की अरे इथे खरा राज ठाकरे आलाय. आणि मग सगळं जे काही तुमच्यावर जे सगळे आले जरा तुमच्या शब्दांमध्ये आम्हाला ऐकायला आवडेल. माउंट टिटलिसला सगळ्यात जास्तीची गर्दी झाली होती
त्याला कारणीभूत तुम्ही आहात. त्याला नाही काय करू शकत. तुम्ही लोक घेऊन आला होता तिथे, बरोबर. तुमचे पर्यटनाचे सगळे लोक होते. तर त्याच्यामुळे तिथे तुम्ही सांगितलंय जगाला जग दाखवा. नाही, त्याच्यामुळे ती गर्दी होती. त्याच्यामध्ये अजून एका कंपनीचे पण लोक होते आणि मी काय झालं ते माउंट टेटलीस वगैरे ते सगळं आलो, वरून खाली आलो आणि मी असं समोर बघितलं तर मला पहिल्यांदा, मी त्याच्या अगोदर गेलो होतो, पण पहिल्यांदा मला असं दिसलं की समोर एक वडापाव आणि कॉफी असं लिहिलेलं दुकान दिसलं. म्हटलं इंटरेस्टिंग आहे काहीतरी. मग मी तिकडे गेलो आणि असं जरा डोकावलं तर वडापावने हे राम म्हटलं होतं. त्याला काय अर्थ नव्हता त्या वडापावला. म्हणून म्हटलं जरा कॉफी पिऊ. तर मी मगाशी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे मी ओव्हरकोट होता, दाढी वाढली होती, सनग्लासेस होते, माझी कॅप होती, सगळं सगळं काही, आणि मी असा कॉफी पित होतो. तर अचानक इथे एक माझा चेहरा आला. इथे राज ठाकरे. म्हटलं हो. हे आजी बोललो ना तुला राज ठाकरे म्हणून तो धावत सुटला. शर्मिला वगैरे सगळे पुढे गेले होते, त्याच्यामुळे पुढचं काय घडलं ते मला तिने सांगितलं. तो गेला आणि त्या सगळ्या बसेस होत्या, त्यातल्या सगळ्यांनी सांगितलं ए तिथं राज ठाकरे खरा. खरा काय असतो मला माहित नाही, पण मग ते सगळे बसमधनं खाली उतरले आणि बसमधनं खाली उतरले. मग ते फोटो बिटो वगैरे सगळं झालं. पण ते बऱ्याचदा एक त्याला पूर्वी एक ते नट होते आगा म्हणून, त्यांचा एक तो एक फार छान लुक असायचा, त्याला डबल लुक म्हणतात. म्हणजे असं समजा तुमच्याकडे बघितलं की असे एक डबल लुक असायचा ना, तो तसे बऱ्याचदा होतात आणि मी दुर्लक्ष करतो की हाच नाही नसेल, मी पुढे जातो. पण ते त्या गोष्टी होतात. पण लंडनच्या रस्त्यावर पण तुम्हाला असे खूपदा भेटतात. एकदा एका सरदारजीने विचारलं होतं आप सच्ची में हो क्या. वाईट नाही वाटत, चांगलीच गोष्ट वाटते. देश विदेशातले कुठले कुठले लोक भेटत असतात, ते काय असं मी काय टाळत नाही ते गोष्टी. पण मला मनातला आनंद होतच असेल ना साहेब, की आपल्याला एवढी मंडळी ओळखतात. पण आता तुम्हाला तो त्रास जास्त होतोय. त्रास नाही मी म्हणणार, हे लोकांचं प्रेम आहे, पण बाहेर गेलात की तुम्हाला लंडनच्या रस्त्यावर म्हणा किंवा इव्हन बाहेर कुठे गेलो तर मी बेंचवर झोपतो. खरं हो, एकटा. आणि मी बेंचवर बसून माउंटन्सकडे खूपदा बघत असते. बघतो, मग कधी झालं तर वाटलं तर झोपतो. आणखी आता म्हणजे तुम्हाला नातू आहे कियान, तर तो जे मोठा होतोय त्याच्यासाठी तुम्हाला आपला महाराष्ट्र किंवा आपला भारत आणि त्यातलं पर्यटन हे कसं, असं स्वप्नातलं पर्यटन तुम्हाला काय वाटतंय? स्वप्नातला महाराष्ट्र कसा दिसतोय पर्यटनाच्या दृष्टीने, की काय असायला हवं? कारण तुम्ही ते सारखं तीच तुमची इच्छा आहे. नाही, काय कोणत्या गोष्टीची कमतरता आहे? ठिकाणांची कमतरता नाहीये, दृष्टिकोनाची कमतरता आहे. सगळ्याच गोष्टी. मी पहिल्यांदा ज्या विषय निघाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा, मला असं वाटतं ही गोष्ट असेल 2007 वगैरे असेल. त्यावेळेला त्या पुतळ्याला म्हणजे महाराजांचा पुतळा म्हणून विरोध नाही, संबंधच येत नाही त्या विषयाचा. माझं आजही तेच म्हणणं आहे, पुतळे बंद करा. ओके. छत्रपती शिवाजी महाराजांचं खरं स्मारक हे मी तेव्हापासून सांगतोय, तोपर्यंत कोणी बोलत नव्हतं. हे गडकिल्ले आहेत, त्याचं संवर्धन करूया, ते जपा, ते लोकांना दाखवा, ते मुलांना दाखवा, त्यातनं इतिहास सांगा. पुतळ्यांमध्ये काय मिळणार तुम्हाला? त्यातनं काहीच मिळणार नाही तुम्हाला. बरं, 12 महिन्यातले जयंती आणि पुण्यतिथी सोडली तर कोणाचं लक्षही नसतं त्या पुतळ्यांकडे. धूळ बसलेली असते, कोणी काय लक्ष नाही तिकडे. आणि मला असं वाटतं की तुम्हाला तुमच्या गोष्टी जर जपायच्या असतील, आपल्याकडे काय झालंय, प्रत्येक समुद्रकिनारे आपल्याकडचे, जो येतोय ज्याच्याकडे पैसे जमिनी घेत सुटलाय, वाटेल ते करत बसलाय, त्याला आकार नाहीये.
म्हणजे तुम्ही जर समजा लंडनमध्ये गेलात तर तुमच्या लक्षात येतं की समजा एखाद्या इमारतीला रिनोव्हेट करायचं असेल तर त्यांच्या महानगरपालिका त्यांचं सांगते की ज्या बाकीच्या इमारती तशीच बांधायला लागेल तुम्हाला इमारत, त्याच ब्रिक्स वापरायला लागतील. सो ते जे नियमावली जी आहे तशी नियमावली आपल्याकडे महाराष्ट्रात काहीच नाही. ज्याला कुठच्या मंत्र्याला वाटलं त्याच्याकडे पैसे आहेत, घेत सुटला जमिनी, करत सुटला, काय वाटेल ते करत सुटतायत. त्याला काही आकार उकारच नाहीये. महाराष्ट्रात ह्या सुधारणा अजून व्हायच्या आहेत, होतील तेव्हा होतील. पण महाराष्ट्रात जसा आहे तसा अशा कोणत्या 5 गोष्टी तुम्ही सांगाल की ह्या बघितल्याच पाहिजेत? बघितल्याच पाहिजेत. खूप मला असं वाटतं तुम्ही फक्त गडकिल्ले बघावं आणि त्याचा इतिहास जाणून घ्या. पहिले गडकिल्ले बघा, लोणारचं तुमचं विवर बघा, आपलं बुलढाणा जिल्ह्यातलं समुद्रकिनारे बघा, एकदा काहीतरी पुण्याला एवढा वेळ जातं शनिवारवाडा बघा, बरोबर, शनिवारवाड्याचा इतिहास जाणून घ्या. खूप गोष्टी आहेत महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रामध्ये जंगलं आहेत, ती बघा. भारताचं आहे तसंच आहे, एक बर्फ नाहीये. मला कळलं नाही अजूनपर्यंत की तिथे त्या ह्याला जातात ते ताडोबाला. दिसतोय का वाघ? वाघ दिसतोय का कुठे? तो वाघ आहे का? तो वाघ? अरे जंगल बघ ना पहिलं. वा, जंगल कशाला म्हणतात ते पहिला अनुभव ना. आणि नंतर वाघ दिसला नाही की नाराज होऊन येतात. पण अरे त्याच्यापेक्षा जंगलाची मजा घ्या. एक्झॅक्टली. तुम्ही जंगलात आहात, हे जंगल कसं आहे ते तर पहिलं बघा. ते पाहिलंच जात नाही आपल्याकडे. असंच एक मला आता सध्याचा एक हे दिसतोय की हातात मोबाईल. पूर्वी व्हिडिओ कॅमेरे आले होते तेव्हा डोळ्यांनी पाहायचं बंद केलं लोकांनी. डोळ्यांनी पाहायचं बंद केलंय. त्या बाबतीत तुम्ही काय सांगाल? कारण हा खूप महत्वाचा विषय आहे आणि तुम्ही बोलावं त्याच्याविषयी असं मला वाटतं. सांगतो मी मगाशी जो विषय निघाला ना की ते त्या स्वित्झर्लंडमध्ये ओळखलं ना त्यांनी मला, ते खरा राज ठाकरे वगैरे, ते सगळेजण माझ्याबरोबर फोटो काढत होते. फोटो काढताना माझं असं लक्ष गेलं राईटला, एक 3-4 आता असे डोळ्याचे लोक जे कोण असतात ते बहुधा चायनीज वगैरे असावेत, ते फोटो काढतात माझा. मी म्हटलं साला क्या बात है, साला म्हटलं क्या पॉप्युलरिटी आहे. चायनाचे बी ती पण लोक आपला फोटो काढतात. नंतर आम्ही तिकडनं जाऊन आलो, इंटरलॅकनला आलो, तिकडे पण आपल्या 2-3 बसेस होत्या, ते पण खाली उतरले, त्यांनी पण फोटो काढले. माझ्या असं लक्षात आलं, मी राईटला बघितलं, तिकडे पण एक 2-3 असे चायनीज असे कोणतरी माझे फोटो काढतात. असं बरं वाटलं. नंतर कळलं हे कशाचाही फोटो काढतात. नळ दिसला नळाचा फोटो काढ, ग्लास दिसला ग्लासचा फोटो काढ, कशाचाही फोटो काढतात ते. तर त्यांना असं वाटलं की इथे ह्याच्यावर कोणतरी फोटो काढतात, ह्याचा काढून ठेवा, नंतर बघू आपण काहीतरी. तर ते त्याच्यामुळे ते डोळ्यांनी पाहत नाहीत, ते सगळं बघतात कॅमेराने. म्हणून मी एकदा त्यांना मी कोणाला तरी म्हटलं होतं, म्हणून म्हटलं त्यांचे डोळे नाही अजून उघडले. कळलं का? पण सांगण्याचा उद्देश असा की आपल्याकडे पण ते सगळ्या गोष्टी, माझ्या काही परिचयाची लोक आहेत, कुठे रेस्टॉरंटला गेलं ना, जेवण आलं की जेवणाचे फोटो काढतात. आणि त्याचं काय करणार? सोशल मीडियावर टाकणार. अरे पण काय, कशासाठी, काय चालू आहे? काहीतरी ड्रिंक बनवलं, ड्रिंकचा फोटो काढला, जेवण आलं तर जेवणाचा फोटो काढला. थांब 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 जरा थांब, पण ह्यातनं काय मिळतं? बरं तसं तू बनवणारच का? ते हातामध्ये आलेला जो ते आयुध आहे तो आता तुमचा एक बॉडी पार्ट आहे. कळलं का? त्याचा काय वापर करायचा हेच आपल्याकडे माहित नाही. म्हणून मी मगाशी म्हटलं ना की नुसतं सुशिक्षित असून नाही चालत, तुम्हाला सुज्ञ असावं लागतं. बरोबर. तुम्ही ज्याला प्रगती म्हणताय ती प्रगती नाही आहे, ते गॅजेट्स आहेत फक्त. आणि तुम्ही जेव्हा असं टुरिंग करत असता तेव्हा कधीच तुम्ही फोटो काढत नाही? अजिबात नाही. नाही नाही, अगदीच जर इम्पॉर्टंट काही गोष्ट दिसली तर, मला काहीतरी चांगलं स्ट्रक्चर दिसलं, काही चांगलं फोटो काढून ठेवावा याचा, असं जर काही वाटलं तरच, नाहीतर अजिबात नाही.
नाही म्हणजे हा एक माइंडफुलनेस आज जो काही नाही, काही असा कशाचे हे फोटो करतात, काढतात. तो आहे. कारण हे आम्हाला जाणवतं की अरे जरा डोळ्याने बघूया, ते फोटो नंतर कोण बघतं ह्याचा काही आता अहो, पता नसतो. लग्नाचे फोटो नाही बघत स्वतःच्या, हा हे कुठून बघणार आहेत? तेच नाही, तर नाही, ते काही म्हणजे नाही, ते कधी हातात आम्हाला राज ठाकरे फोटो काढतायत जसे आम्ही काढत असतो सगळ्या फॅमिलीचे ह्याचे त्याचे, तसे नाही, नाही, कधीच नाही, नाही नाही, दिसणार. नाही. तुम्ही त्या ह्याच्यात जाता, म्हणजे जिथे चालत असाल तर चालता, त्याच्यानंतर पुस्तकाच्या नाही, दुकानात मला असं असाल तर वाटतं तिथे असता तुम्ही. तुम्ही काहीतरी घेतलं पाहिजे हा त्यातून. तुम्ही काहीतरी शिकलं पाहिजे. बरोबर. तो जर आनंद घेता येत नसेल तर काय उपयोग? प्रवासातला आणखी एक महत्वाचा भाग असतो तो म्हणजे भोजन. हम्म. ज्यावेळी तुम्ही आपल्या इतर प्रांतामध्ये जाता, जसं मनालीला जाता, शिमल्याला जाता, किंवा कधी काश्मीरला तुम्ही गेला होतात, आणि किंवा जे तुमचं थायलंड आहे किंवा स्वित्झर्लंड आहे किंवा न्यूयॉर्क आहे, इथे गेल्यानंतर तुम्ही काय खाता? म्हणजे नॉर्मली आम्ही भारतीय भोजन शोधत बसतो सगळीकडे जाऊन, आणि तेच तिथे खातो. पण तिथलं भारतीय भोजन, जसं तुम्ही म्हणालात आत्ता की वडा, त्या वड्याने हरे राम म्हटलं होतं, नाही, मी सांगतो तीच तुम्हाला. अवस्था तिथल्या भारतीय भोजनाची मी असते बऱ्याचदा. मी मूळ विषयापासून येतो जरा हा याच्या. पहिली गोष्ट म्हणजे ज्याला तुम्ही इंडियन रेस्टॉरंट म्हणता ते इंडियन रेस्टॉरंट नव्हे, ते मोगलाई पंजाबी रेस्टॉरंट. बरोबर. पंजाबी फूडच असतं. तुमच्या घरी कधी तुम्ही आईना किंवा कोणाला सांगितलंय का, अरे जरा रोटी घेऊन ये, हम्म. अरे जरा दाल मखनी आण, असं कधी सांगितलंय का तुम्ही? तिथे प्रत्येक मिळणारी गोष्ट जी आहे ही आपल्या घरात बनते का? किंवा भारतातल्या कुठच्याही राज्यातल्या कोणाच्याही घरात बनते का? नाही. त्याला आपण इंडियन रेस्टॉरंट म्हणतो. बरोबर. परंतु हम्म. आता समजा पकडलं की हे इंडियन रेस्टॉरंट म्हणून आता पकडायचं, समजा आता पकडलं, तर भारतामध्ये मिळणारं जे काही इंडियन रेस्टॉरंटमधलं फूड आहे याच्यापेक्षा अप्रतिम फूड हे परदेशात मिळतं. कारण त्याची इन्ग्रेडियंट्स चांगली असतात, तिकडची नान फार छान असते, हो. तिकडचे मिळणारे तिकडे ते सगळ्या बाकीच्या गोष्टी, भाज्या सुद्धा फ्रेश असतात. फ्रेश असतात. हम्म. त्याच्यामुळे ती गोष्ट तुम्हाला जास्त मिळते. पण मग तुम्ही भारतीय भोजनच शोधता की तुम्ही नाही, तिथलं नाही, लोकल फूड? मी बघ, आता मी समजा लंडनला असेल, न्यूयॉर्कला असेल, जिकडे खूप प्रकारचं क्युझिन मिळू शकतं, जेवण मिळू शकतं, तिकडे मग वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही जातो. पण अदरवाईज ज्या देशामध्ये जातो त्या देशाचं जेवण जेवतो, किंवा मी ज्या भारतात असेल तर ज्या प्रदेशात असेल त्या प्रदेशाचं जेवण जेवतो. पण मग शर्मिला किंवा अमित ह्यांना सुद्धा हे जेवण आवडतं की माझी काही कोणावर जबरदस्ती नाही. जबरदस्ती नाही? तुम्हाला जे वाटेल आवडेल ते करा. व्हेरी नाईस. आणि असे काय लोकल पदार्थ तुम्हाला आठवतात की तुम्ही कधी इटलीला गेला होता, तिथला एखादा छानसा पदार्थ, असं काहीतरी आठवतंय का तुम्हाला? की किंवा इथे मी जातो, लंडनला तर तुम्ही खूप वेळा जाता, किंवा स्वित्झर्लंडला, मी तुम्हाला तिथे काय खाता? सिंगापूरच्या एका रेस्टॉरंटची गोष्ट सांगेन मी तुम्हाला. मला ती गोष्ट वेगळी नाविन्यपूर्ण अशी मला ती वाटली. आणि मला असं वाटतं तुम्ही जेव्हा पर्यटक ज्यावेळेला घेऊन जाता त्यावेळेला पर्यटकांना तुम्ही तिकडे घेऊन गेलं पाहिजे, असं माझं मत आहे. एक रेस्टॉरंट आहे, तुम्हाला मी नाव पाठवीन त्याचं. सकाळी साधारणपणे 10 वाजता ओपन होतं, 9 वाजता बरं. उघडतं ते, रात्री 11 वाजेपर्यंत असतं. हम्म. तिकडे अल्कोहोल मिळत नाही, काही मिळत नाही. तिथं फक्त जगातल्या प्रत्येक देशाचा ब्रेकफास्ट मिळतो. प्रत्येक देशाचा ब्रेकफास्ट मिळतो, भारतीय सोडून. आता कदाचित भारतीय सुरू झाला असेल, कारण ते कन्फ्युजनमध्ये असेल की पोहे द्यायचे आहेत का, उपमा द्यायचा आहे का, पराठे द्यायचे आहेत का, इडली द्यायची आहे का, काय द्यायचं त्याला कळत नसेल. विविधांगी. पण मला असं वाटतं मी तिथे खाल्लं होतं. मी इंग्लिश ब्रेकफास्ट आपल्याला माहिती असतो म्हणून मी एक मागवून ठेवला होता, आणि एक स्कॅन्डिनेव्हियन ब्रेकफास्ट मागवला मी. स्कॅन्डिनेव्हियन ब्रेकफास्टमध्ये मला माहित नव्हतं तिकडे ब्रेकफास्टला फिश खातात. सो तुम्ही जो देश सांगाल त्या देशाचा ब्रेकफास्ट तिकडे. वा. आणि किती सुंदर कल्पना आहे. आणि भरभक्कम असतो, हा. व्यवस्थित असतो, ज्याच्यामुळे तुम्ही कधीही गेलात तरी तुमचं पूर्ण पोट भरेल एवढं सगळं असतं. म्हणजे तुम्ही खरे खवय्ये आहात, आणि ते सुद्धा खवय्यी संस्कृती जगाची ही तुम्हाला बघायला आवडते. हो हो, अशा दृष्टीने अर्थात आपण त्यांच्या देशात गेलोय, ते काय खातात. बरोबर. आपण जे इथे खातो तेच तिथे खाण्यात काय अर्थ आहे? काय अर्थ आहे त्याला?
पण तरी सुद्धा आम्ही बघितलंय की आपल्या पर्यटकांना वरण भात भाजी दही हे लागतं. आल्यावर नाही, टूरवर सुद्धा. नाही, ते तेच खाणारे असतील ना. हा, हे बघा, कोणी तुम्हाला कोणाही वरती तुम्ही जबरदस्ती नाही करू शकत. डेफिनेटली. आता एखादा माणूस, एखादी व्यक्ती, जर कुटुंब जर समजा तीच गोष्ट खात असेल तर ते तेच खाणार. तुम्ही त्यांना नाही सांगू शकत तिकडे या देशात आता आलाय तर त्याला ह्यांचं खाऊन बघा. प्रत्येकाची चव वेगळी असते, प्रत्येकाचा इंटरेस्ट वेगळा असतो. पण जसं तुम्ही म्हणताय की ज्ञान लालसा जशी आहे तशीच ही त्यांची खाद्य संस्कृती ही. नाही, पण हा तुमच्या आवडीचा विषय. हा, ओके, तो लादू नये कोणावर. हा, कसं लादणार तुम्ही? हो. आता मी ज्या गोष्टी टेस्ट करतो त्या सगळ्या गोष्टी शर्मिला नाही टेस्ट करत. हा, तिला नाही आवडत. बरोबर. पण मला वाटतं तुमच्या बाजूने एक माणूस आहे तुमच्या घरात, ते म्हणजे उर्वशी. उर्वशी आहे, तिचे ती सगळं तुमच्या बरोबर ह्या सगळ्या लोकल फूडला न्याय देत असते. न्याय देते ती. आता तुम्ही नातू झाल्यानंतर तुमच्या पर्यटनामध्ये काही बदल झाले का? नाही. की त्याला घेऊन जायचं, त्याला काय आवडेल किंवा त्याला काय इझी असेल अशा ठिकाणी जायचा विचार केला जातो घरात? नाही, पण सगळे तसे देश इझीच असतात. असं काय कुठे काय प्रॉब्लेम असं काही येतो असायला भाग नाहीये. असे काय कडेबिडे चढून चाललोय वगैरे असं काहीच नाहीये. काय दऱ्याखोऱ्यातनं चाललोय असंही काही नाही. असं काही नाही. तुमच्या घरात मी बऱ्याचदा पूर्वी डिझनीची कॅरेक्टर्स पाहिली आहेत ना. आणि ती तुम्ही खास म्हणजे तिथून आणलेली आहेत, ओरिजिनल आहेत. तर तुम्हाला डिझनीचं प्रेम आहे, पण ते डिझनी लँड याविषयी आहे की वॉल्ट डिझनी आणि त्यांनी जे क्रिएट केलं त्याच्याविषयी आहे? डिझनी आणि ऍक्च्युली ॲनिमेशन नंतर मग डिझनी लँड आणि वर्ल्ड येतं. आणि आजही तुम्हाला डिझनीलँडला जायला आवडतं? कधी कुठे जर तसा हे आला तर? तेच सांगतो मी, डिझनी वर्ल्ड मी ज्याला गेलो. तुम्ही गेलात ना हो. डिझनी वर्ल्डला? तुम्हाला माहिती आहे डिझनी वर्ल्ड किती एकरमध्ये? डिझनी वर्ल्ड 48 स्क्वेअर माइल्समध्ये. 48 स्क्वेअर माइल्स म्हणजे कुलाबा ते माहीम अशा 2 मुंबई. अशा प्रकारचं विजन घेऊन यायचं आणि एक थीम पार्क, हॉटेल्स आणि सगळ्या गोष्टी करायचं. काय गंमत आहे का हो? निश्चितपणे. म्हणजे इतका मी आता सांगितलं त्याप्रमाणे कुलाबा ते माहीम अशा 2 मुंबई हे जर एक माणूस क्रिएट करू शकतो किंवा त्याची कंपनी क्रिएट करू शकते आणि अजून आम्ही मुंबई नाही केली. हा तो दृष्टिकोन आहे. तो हे पाहणं गरजेचं आहे, हे सांगणं गरजेचं आहे. बरोबर. नाही, आजचे आपलं जे संपूर्ण जे संभाषण सुरू आहे आता ते खरोखर खूप कान डोळे उघडणारं आहे की आम्हाला सुद्धा एक तुम्ही जाणीव करून दिलीत की फक्त दाखवू नका, जाणीव होणं फार महत्वाचं आहे. नाही, जाणीवा जाग्या झाल्या पाहिजेत. आणखी तुम्हाला असं पर्यटक म्हणून ज्यावेळी पर्यटक आपल्या भारतात पर्यटन करतो किंवा तो पर्यटक ज्यावेळी बाहेरच्या देशांमध्ये पर्यटन करतो त्यावेळी तुम्हाला, आता तुम्ही बरंच काही सांगितलं तरी पण अजून आम्हाला आवडेल, कारण तुम्ही जे सांगताय ते खरोखर अंमलात आणण्यासारखं आहे. तो एक दृष्टिकोन घेऊन आम्ही घेतला तर ते अंमलात आणण्यासारखं आहे. तर अशा काय गोष्टी तुम्हाला असं वाटतंय की ह्या पर्यटकांनी करायला हव्यात? नाही, मला काय प्रत्येकाच्या आवडीनिवडीवरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. मी काहीतरी सांगायचं की हे करा आणि ते करा, त्याला काय लॉजिक नाही आहे. कदाचित तिथे फिरत असताना तुम्हालाही लोक विचारत असतील की कोणी ज्याला एक एक्स्ट्रा क्युरिओसिटी असेल एखाद्या गोष्टीबद्दलची, तो तुम्हाला येऊन विचारत असेल की ह्या गोष्टी काय आहेत. तेच तो दुसरा माणूस विचारणार नाही. सो हे खूप वैयक्तिक स्वरूपाचं आहे. हे काय तुम्ही सरसकट, ही काय शाळा नव्हे की तुम्ही सगळ्यांना एकच धडा शिकवताय. प्रत्येकाचा दृष्टिकोन आहे. प्रत्येकजण आपापल्या स्पेसमध्ये तिकडे फिरायला आलाय. त्याची स्वतःची एक बाजू आहे. सो सगळ्यांना तुम्ही एक सरसकट नाही सांगू शकत या गोष्टी. मगाशी मी गमतीत बोललो की मला त्यांना दाखवायला आवडेल, बोलायला आवडेल. कारण काही जणांना नाही आवडणार ऐकायला, बरोबर, काही जणांना आवडेल.
सो असं व्यक्ती तितक्या प्रवृत्त. हां, त्याला तुम्ही काही नाही करू शकत. म्हणजे जसं तुम्ही मगाशी खाण्यापिण्याचं बोललो आपण, की कोणाला लोकल फूड आवडेल, कोणाला नाही आवडणार, त्याला तुम्ही काय जबरदस्ती थोडी देणार आहात. उत्तम संगीतकार श्रीकांतजी ठाकरे किंवा माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत कधी असा छोटा मोठा प्रवास तुम्ही केला होतात? खूप. खूप. आणि मग काय त्याच्या म्हणजे कसा असायचा तो प्रवास? त्याच्यातनं तुम्ही काय काय शिकत गेलात? नाही, त्याच्यातनं काही शिकत नाही गेलो. ते घडत गेलात? मजा अच्छा. या लेवल लहानपणीच जास्ती फिरलोय असं काय. हम्म, आम्हाला काय असायचं, आमच्या मार्मिकमुळे ना, हम्म, मार्मिक आमचा गुरुवारी पब्लिश व्हायचं. तर गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार असे 4 दिवस मिळायचे जे फ्री असायचे. परत सोमवारपासून सुरू व्हायचं व्यंगचित्र आणि मग संपादकीय आणि मग ते सगळं काढणं. सो सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, गुरुवारी बाहेर पडा. 4 दिवस मिळायचे. आम्ही लहानपणापासून सगळी भावंडं आणि ताई, उद्धव, जयदेव, बिंदा, आम्ही सगळेजण आम्हाला बसवायचे आणि मग त्याला सांगायचे की यावेळेला आपण काश्मीरला जायचं. कोणतरी मनोहर जोशी किंवा सुधीर भाऊ कोणतरी जाऊन आलेले असायचे. मग त्यांच्या स्टोऱ्या ऐकायच्या, गोष्टी ऐकायच्या. मग आमचं ठरायचं की आता यावेळेला कुठेतरी शिमला, यावेळेला कुठेतरी कुलू मनाली, यावेळेला कुठेतरी काश्मीरला जायचं. आणि मग आमची स्वप्न सगळी रंगायची. आणि हे व्हायचं फक्त ते 4 दिवस मे महिन्यातच. आणि मग हे सगळी स्वप्न रंगवल्यावरती लक्षात यायचं की आम्ही 4 दिवस खंडाळ्याला गेलोय, 4 दिवस पुण्याला गेलोय कुठेतरी, कधीतरी एका वर्षी कुठेतरी, मग महाबळेश्वरलाच गेलोय. तेवढंच व्हायचं. हो. पण म्हणजे असा मोठा प्रवास त्यांच्याबरोबर कधी झालाच नाही? पुणा, लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर. त्यांना आवड नव्हती? वेळच प्रवासाची नव्हती. की वेळच नव्हता? वेळच नव्हता. वेळच नव्हता. हे हल्लीसारखं नाही आहे ना, तेव्हा काही नसायचंच ना. तेवढं प्रवासाचं हे वेळ नव्हतंच. आणि असं काहीतरी त्यावेळेला इतक्या फॅसिलिटीज आणि इतक्या काही गोष्टी अशा काही नव्हतंच ना त्यावेळेला. आणखी एक शेवटचा प्रश्न. आपण सगळं अनेक गोष्टी परदेशाविषयी चांगल्या बोललो आणि सगळं चांगलं केलं. अशा काय गोष्टी आहेत की ज्या परदेशातल्या नाही आवडत तुम्हाला? नाही आवडत. हां. आणि तुम्ही अगदी जाहीररित्या त्याबद्दल बोललेला आहात एका व्हिडिओमध्ये. एक क्लू देते. हां. टॉयलेट पेपर. ते सवयीचा भाग आहे ना, परत तो आपल्या सवयीचा भाग आहे तो आपल्या. हां. त्याचा बाबा भयंकर त्रास होतो त्या सगळ्या गोष्टींचा. ते कसं करतात, काय करतात ते त्यांचं म्हणजे त्यांना. तो म्हणजे पेपर माफी आहे म्हणून आहे की काय आहे मला कळत नाही. कारण मी पण ह्याच्यावर एकदा बऱ्याच वर्षांपूर्वी लिहिलं होतं की का म्हणजे सगळ्या देशांमध्ये आता ते अडॉप्ट होतंय जेट स्प्रे, पण तिथे होत नाही आणि जे हायजिनिकही नाही. हा, पण आता इतकी वर्ष ते जगले, इतकी वर्ष ते मोठे झाले. आपल्यापेक्षा पुढे गेले. हो, आपल्या तोंडाला पानं पुसली पण त्यांनी पेपरच पुसला. त्याच्यामुळे ते बरं कसं आहे, मला असं वाटतं त्यांचा पेपर बघण्यापेक्षा त्यांनी पेपर पुसून केलेली प्रगती जर समजा बघितली आपण, हां. तर तर पेपर ही खूप दुय्यम गोष्ट आहे. दुय्यम गोष्ट होऊन दुय्यम गोष्ट जाते. आहे. दुय्यम गोष्ट होऊन जाते. तुम्ही आज आलात त्याबद्दल खूप खूप बरं वाटलं आणि धन्यवाद. छान कानपिचक्या दिल्यात आम्हाला. अरे, मी तुम्हाला नाही कानपीस केलं. नाही, द्यायलाच हव्यात. कारण मला मी आम्हाला ह्याच्याकडे कसा बघतो हां. तेवढं सांगितलं. बरोबर. अराउंड द वर्ल्ड विथ राज ठाकरे हा आजचा एपिसोड, अगदी पहिला एपिसोड या अराउंड द वर्ल्ड पॉडकास्ट सिरीजचा अतिशय चांगला गेला. आम्हाला खूप शिकायला मिळालं. आमच्या पर्यटकांना सुद्धा खूप काही यातनं मिळेल ह्याची खात्री आहे. राजसाहेब, तुम्ही वेळ दिल्याबद्दल खास धन्यवाद. हॅपी वर्ल्ड टुरिझम डे.